सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे जेव्हा आपण सातत्यानं 3 पर्वांमध्ये एका संघात ऑल इंडिया आयकॉन या कॅटेगरीच्या अंतर्गत खेळतोय, अशा वेळेला ती मदत आहे संघ सहकाऱ्यांची, ती मदत सातत्यानं मिळते आणि तुमचा फायदा संघाला कसा होईल तो देखील आढावा तुम्ही स्वतःहून घेता आणि त्याचा फायदा कॅप्टनला होतो. बहुत ही जबरदस्त माहौल यहाँ पर बना हुआ है कोंडगांव के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर. आप सभी का हार्दिक स्वागत है महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25 में. देखना है कि नए साल की शुरुआत बेहतरीन तरीके से कौन कर पाता है क्रिकेट के इस महाकुंभ में. टेनिस बॉल क्रिकेट का ये महासंग्राम. भावेश पवार के हाथ में गेंद नजर आ रही है, तो भावेश पवार करेंगे गेंदबाजी की शुरुआत. पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी के लिए. आज मनीष पाटिल मेरे साथ और ज्ञानेश्वर मुकादम हमारे साथ जुड़े हुए हैं, ऑफिशियल स्कोरर. 12वें खिलाड़ी भी काफी एक्साइटेड दोनों भी टीमों के, और दर्शक भारी मात्रा में मौजूद. मुन्ना शेख स्ट्राइक लेने की तैयारी में. स्टंप्स के पीछे फरदीन काजी, और समय की मर्यादा है 32 मिनट के भीतर पहले 6 ओवर्स पूरे होने चाहिए. मैच की पहली गेंद ड्राइव लगाने का प्रयास था, लेकिन थोड़ा दूर से खेले, पूरा पाव बाहर निकाल नहीं पाए थे और कहीं ना कहीं गेंदबाज से दूर खेलना चाहते थे, लेकिन बल्ले के थोड़े अंदर लगी और बॉलर की दिशा में चली गई. पहिला चेंडू धीम्या गतीचा होता भावेशचा आणि त्यामुळे त्या बॉलला चेक करण्याचा पवित्रा होता मुन्नाचा, त्यामुळे थोड़ा आक्रमक पवित्रा नव्हता. डॉट. और इस बार स्विंग करने का प्रयास फिर से, ज्यादा रफ्तार नहीं लेकिन सटीक लेंथ और लाइन भावेश पवार द्वारा. पिचिंग अप टू डेट आहे ऑफस्टमच्या बाहेरची, आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने रोटेट होतोय. एकदम डिग्री जी आहे रोटेशनची तितकी नव्हती, पण बॉल राईज झालाय टणक खेळपट्टीवर. बॅक टू बॅक 2 डॉट. इस बार तेज डाला है लेकिन ये पीछे निकल गई है और बाउंड्री मिलेगी. वाइड भी है. 5 रनों का तोहफा पंजा, और इसके साथ खाता खुलता हुआ प्रिंस 11 कासार वडवली का. पहिल्या 2 चेंडूंवर जे दडपण टाकलं होतं ते दडपण आता बाजूला गेलेलं. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल विकेट कीपर बीट शॉर्ट स्टॉप क्लिअर करत बॉल थेट लॉंग स्टॉप क्लिअर करून आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलेला आहे आणि 5 धावांचा बोनस मिळतोय. 2 चेंडू आणि 5 धावा, या बोनसच्या धावा खूप महत्वाच्या असतील. पहिले 3 चेंडूच डिलिव्हर झाले, म्हणजे ऑफिशियल 2 आणि 10,000हून जास्त प्रेक्षक या स्पर्धेला पाहत आहेत. क्या बात है. सभी का हार्दिक स्वागत है, और कई सारे दर्शक मैदान में स्टैंड्स में भी नजर आ रहे हैं, खचाखच भरते हुए सभी स्टैंड्स. 2 गेंदें बहुत बढ़िया थी, ऑफ स्टंप के बाहर खिला रहे थे, लेकिन कहीं ना कहीं ज्यादा रफ्तार निकालने के चक्कर में वहां पर थोड़े से वेवर्ड हो गए, लेग स्टंप के बाहर भटक गए भावेश पवार, और 5 रन खर्च कर चुके हैं. खुद से ही नाराज रहेंगे. हम बहुत कम देखते हैं भावेश पवार को दिशाहीन गेंदबाजी करते हुए. मुन्ना थोड़े सॉफ्ट एंड पुश, बल्ले से आने वाला यह पहला रन आज के दिन के खेल में. खाता खुलता हुआ मुन्ना शेख का, आणि लगेचच पेव्हिलियन बॉक्स मधून टाळ्यांचा गजर सुद्धा ऐकायला मिळालाय, कारण ही बॅटच्या माध्यमातून अधिकृत पहिली धाव मिळालेली आहे प्रिन्स 11 कासारवडील संघाला. आणि मागच्या बॉलवर 5 धावांचा बोनस मिळाल्यामुळे आता रिलॅक्स झालाय मुन्ना, आणि त्यामुळे हलक्यात कव्हरला ड्राईव्ह करताना स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईकवर अयुबला आणलं. 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या झाली आहे बिनबाद 6 धावा. और मुन्ना जिस तरह के बल्लेबाज है मनीष, मुझे ऐसे लगता है कि जितना लंबा फॉर्मेट उतने ही खतरनाक बल्लेबाज. शुरू में जरूर थोड़ा सा समय भी ले सकते हैं, लेकिन एक बार सेट हो गए तो उनको आउट करना बहुत ही मुश्किल. अगली गेंद राउंड द विकेट, स्टीयर किया है केवल बैकवर्ड पॉइंट की तरफ खेलते हुए, सिंगल लेते हुए अयूब शेख. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत या पहिल्या षटकामध्ये सातत्यानं थोडीशी उणीव भासते. आपण या अगोदर सुद्धा पाहिलं विकेट कीपर बीट झाल्यानंतर मागे ते बॅकअप असूनही बॉल अडवला गेला आणि आता सुद्धा क्षेत्ररक्षण अचूक झालं नाही. या हलक्याने बॉलला स्टीयर करताना एक सिंगल कंप्लीट केले आणि अयूब सुद्धा थंड डोक्याने या सामना खेळतोय. धावसंख्या 7. कमजोर गेंद की प्रतीक्षा करते हुए बल्लेबाज. ये मिली कमजोर गेंद, फुल टॉस, लेकिन सीधे फील्डर के पास मिड ऑफ पर. बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया जरूर, लेकिन फील्डर को बीट नहीं कर पाए मुन्ना. भविष्य वतीनं मीडियम पेसचा फुल टॉस बॉल मिळाल्यानंतर सुद्धा ही तो मोठा फटका खेचू शकले नाही. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल टॉस होता, पण एक्स्ट्रा कव्हर तैनात होता, त्यामुळे सरळ खेळले. इस बार हाफ वॉली में लेकर ड्राइव किया, मिस टाइम है. अपनी शॉट था, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे कवर पॉइंट में नहीं था.
और इससे पहले कि फील्डर आते, 1 रन लेने का मौका मुन्ना शेख के पास। आक्रमण करने का प्रयास करते हुए मुन्ना शेख सिंगल के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर के बाद स्कोर है 8 रन बिना किसी नुकसान के। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए प्रिंस 11 कासार वडवली। 3 मिनिटं आणि 45 सेकंद पहिल्या षटकासाठी घेतलेत आणि भावेश तर त्याचसाठी ओळखला जातो, लवकरात लवकर षटक संपवण्यासाठी, आणि हे षटक सुद्धा त्यांनी लवकरात लवकर संपवलेलं आहे. पहिल्या षटकाचं आपण अनालाइज केलं तर पहिली 2 डॉट्स खूप महत्वाचे होते, जे मुन्ना शेखने संयमाने खेळले. त्यानंतर व्हाईट बॉलच्या 5 धावा मिळाल्या. त्यानंतर रिलॅक्स होण्याची संधी मुन्नाला मिळाली. ड्राईव्ह करताना एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक अयुबला दिले. अयुबने सुद्धा जास्त मोठा फटका खेळण्याचा पवित्रा न घेता फक्त बॉलला स्टीअर केलं. त्यानंतर डॉट आला आणि शेवटच्या बॉलवर एक सिंगल आली. तर ओव्हरऑल पहिल्या षटकावर गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळालाय आणि प्रिन्स 11 कासारवडवली संघाची धावसंख्या बिनबाद 8. कुल मिलाकर अच्छी शुरुआत है दोनों टीमों के लिए। कासार वडवली टीम ने कोई विकेट नहीं गंवाया है, बहुत अधिक रन्स आए नहीं है, लेकिन 8 रन्स बहुत कम भी तो नहीं है, और उसमें हालांकि 5 रन अतिरिक्त रन मिले थे। भवेश पवार ने कुछ अच्छी गेंदें की। ये आज के मैचेस, पहला मैच चल रहा है प्रिंस 11 कासार वडवली और गुरसई बी के बीच में। उसके बाद एनपी स्पोर्ट्स उत्पन्न और यशमित 11 टिम्बोली के बीच में मुकाबला रहेगा। महायुति ग्रामीण धमाका बिग बैश तीसरा सीजन। ये टीम के जो ओनर है सुशांत मुकादम, प्रिंस 11 कासार वडवली, कप्तान अयूब शेख जो इस समय बैटिंग कर रहे हैं, उनके साथ ऑल इंडिया आइकॉन प्लेयर मुन्ना शेख क्रीज पर है, इमरोज खान उनके दूसरे ऑल इंडिया आइकॉन प्लेयर। बघा भावेशने 3 मिनिटं 40 सेकंदामध्ये षटक संपवलं. बघा पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा कोर्साईबच्या संघाचे कॅप्टन आहेत सूरज केणे, करण अंबाला आणि फरदीन काझी ऑल इंडिया आयकॉन आणि विशाल पाटील यांचा पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि आता 5 मिनिटं 23 सेकंद झालेत. हाँ, ओवर्स के बीच में आप कितना समय लेते हो वो भी तो इम्पोर्टेंट है। ऐसे नहीं कि ओवर आपको खाली जल्दी जल्दी कंप्लीट करना है, दूसरा ओवर उतनी ही जल्दी स्टार्ट करना भी जरूरी है। अतिरिक्त समय लिया जाता है तो फिर आखिरी ओवर में उसका खामियाजा भुगतना पड़ सकता है। स्ट्राइक इस समय मुन्ना शेख के पास है 2 पर बैटिंग करते हुए। वैसे बल्ले से ज्यादा रन्स अभी तक आए नहीं है, पहला ही ओवर खत्म हुआ है। करण अंबाला राइट आर्म राउंड द विकेट, धीमी गति की शॉर्ट बॉल ऊपर लगी है, शॉर्ट फाइन लेग पर फील्डर मौजूद, 1 रन जरूर मिलेगा यहां पर, लेकिन जिस तरह से मुन्ना खेलने का प्रयास कर रहे हैं उस तरह से खेल नहीं पा रहे हैं। बाउन्सचा अंदाज घेताना हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता, ड्रिल करून ते दाखवत आहे सुद्धा, पण अजूनही ते कनेक्शन बॅट आणि बॉलचं जे अपेक्षित आहे मुन्नाला ते होत नाहीये. त्यामुळे बिहाइंड विकेट 1 धाव मिळाली, एका धावेची वाढ 2 धावसंख्या 9 वर पोहोचलेली आहे. पण एक गोष्ट महत्वाची आहे, थोडा वेळ स्वतःला देतायत मुन्ना आणि अयूब. और जरूरी भी हो जाता है, खासतौर पर शुरुआत में आपके पैर भी ठीक तरह से नहीं चल रहे हैं, तो बेहतर भी ये रहता है कि आप स्ट्राइक को रोटेट करें। हालांकि बड़े शॉट की कोशिश करते हुए नजर आए हैं मुन्ना शेख, और बड़े शॉट्स भी तो खेलने होंगे क्योंकि तेज गति से रन्स भी तो बनाने हैं। इस बार बैट का फेस खोला है, गैप में निकाल दिया है, आउटफील्ड तेज है, फील्डर पीछा कर रहे हैं, पैर से रोका गया है, जबरदस्त फील्डिंग, बढ़िया क्रिकेट। ये भी थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद थी, लेकिन टाइमिंग यहां पर गजब की देखने को मिली, 2 रन मिले। एक्झॅक्टली शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली आणि शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करताना कट करताना लेट कट करून बॉलला थर्डमॅन झोन मध्ये पाठवला. आणि सर्वात महत्वाची बाब की 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल मागे गेला आणि त्याचमुळे 2 धावांची नोंद झाली. अजूनही एकही मोठा स्ट्रोक आला नाहीये विथ बॅट, पण या 2 धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत अयूबला सेटल होण्यासाठी. धावसंख्या दुहेरी आकड्यावर 11. एक पर्टिकुलर टारगेट जरूर लेकर आए होंगे ये दोनों भी बल्लेबाज, और कहीं ना कहीं पहला आंकड़ा जो उनके जहन में होगा वो 70 का हो सकता है 7 ओवर के खेल में। उठा के खेल दिया इस बार मिड ऑन के ऊपर से, जबरदस्त स्ट्रोक अयूब शेख के बैट से, 6 रन। एकच मारलाय आणि सॉलिड मारलाय, वाट पाहिली आणि त्यानंतर योग्य त्या चेंडूची वाट पाहून तो षटकार खेचलाय. ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला क्लिअर करताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि आजच्या संध्याकाळच्या सत्रातला या नव्या वर्षातील ग्रामीण धमाका बिग बॅशचा पहिला षटकार खेचलेला आहे. तो म्हणजेच अयूबने धावसंख्या पोहोचते 17. अयूब ने हर गेंद को मिडल किया है, पहली गेंद पर स्टीयर करते हुए सिंगल लिया था, उसके बाद दूसरी गेंद पर 2 रन मिले थे, वो भी अच्छा शॉट था, और अब की बार तगड़ा प्रहार। बेहतरीन गेंद, बेहतरीन वापसी करण अंबाला की, परफेक्ट यॉर्कर और क्लीन बॉल।
मैदान कुठलंही असो माझा असतो बोलबाला नाव आहे करण अंबाला आणि त्यानंतर बघा पाय खोलू दिले नाहीये हलू दिले नाहीये आणि त्यानंतर परफेक्ट स्लो यॉर्करचा अटेम्प्ट करणने घेतला आणि त्या बॉलला डिफेन्स करण्याचा प्रयत्न जरूर होता अयुबचा पण तो प्रयत्न फसला आणि तोडीच तोड प्रतिउत्तर करणचं अयुबला मिळालं षटकार खेचला पण आनंद जास्त का टिकला नाही प्रिन्स 11 कासारवलीचा धावसंख्या 17 एक गडी बाद देखिए उनके पैरों के और बैट के बीच में से गेंद निकली है गलत लाइन पर खेलने का प्रयास किया वहां पर अयूब आउट होकर पेविलियन में लौटते हुए पहला झटका लग चुका है प्रिंस 11 कासार वडवली टीम को रन संख्या 17 हा मोठा धक्का असू शकेल कारण अयूबने एक षटकार खेचून मोठ्या धावसंख्येचं स्वप्न प्रिन्स 11 कासारवली या संघाला दाखवलं होतं पण ते स्वप्न भंग पावलं आणि आता आकाश रिपट हे अजूनही एक झंझावती फलंदाज जे आहेत प्रिन्स 11 कासारवलीचे ते मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत मुन्नाची साथ देण्यासाठी पण पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बनू लागली होती पार्टनरशिप ब्रेक करण्याचं काम करण अंबालाने केलं भावेश पवारच्या षटकात 8 आल्या होत्या या षटकाची सुरुवात प्रिन्स 11 कासारवलीच्या बाजूने गेली पहिल्या 3 चेंडूवर 9 धावा मिळाल्या आणि त्याचमुळे वाटलं होतं की पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचं काम हे दोन फलंदाज करतील पण करण अंबालाने मात्र फुल स्टॉप दिलेला आहे अयूबच्या खेळीला अच्छी बैटिंग कर रहे थे हालांकि अयूब शेख लेकिन ज्यादा सावधानी बरतने का कहीं ना कहीं ये नतीजा देखने को मिला कि वो विकेट गवा बैठे और अभी तक हमने देखा है कि करण अंबाला भी ज्यादातर धीमी गति की गेंदें कर रहे हैं भावेश पवार ने भी ज्यादा तेज रफ्तार से बॉलिंग करने का प्रयास नहीं किया क्या कारण हो सकता है मनीष थोडे टेंटेटिव्ह जसा आपण उल्लेख करतोय अजूनही भावेश पवार अजून एक षटक हाताळू शकतो करणचं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आता आकाश रिपट मैदानाच्या आतमध्ये एक स्ट्रॉंग अप्रोच तुमचा असायला हवा अयूबच्या त्या चांगल्या स्ट्रोक नंतर चांगल्या खेळीनंतर बैट का थोड़ा सा फेस खोलते हुए खेला है कवर पॉइंट की तरफ पहली गेंद पर अपना खाता खोलते हुए आकाश रिपट अच्छे स्ट्रोक प्लेयर है खासतौर पर डाउन द विकेट तो बहुत ही मजबूती के साथ खेलते हैं थोड़े छोटे कद के हैं लेकिन हमने देखा है कि स्क्वेयर ऑफ द विकेट भी काफी मजबूती के साथ शॉट्स लगाते हैं और अच्छी गेंदों पर अच्छे शॉट्स खेलने की क्षमता रखते हैं आकाश रिपट ना फ्लेक्झिबल आहेत जरी त्यांची शरीरयष्टी छोटी असली पण ते फ्लेक्झिबल आहेत फॉलिंग स्वीप सुद्धा चांगलेच खेळतात स्क्वेअर ऑफ द विकेट चांगले स्ट्रोक खेळतात इन फ्रंट ऑफ द विकेट देखील तितकेच चांगले शैलीचे स्ट्रोक त्यांचे आपण पाहिलेले आहेत पण या सामन्यात तुम्ही कसं खेळताय हे तितकंच महत्वाचं आहे धावसंख्या 18 अगली गेंद राउंड द विकेट से इस बार पुल किया है लेकिन हवा में मिस टाइम स्ट्रोक फील्डर का प्रयास अच्छा था नहीं पहुंच पाए पूरी तरह से और ये एक हाफ चांस जिसको गवा दिया गया है एक रन लेने का मौका मुन्ना शेख के पास मुन्ना के विरुद्ध ये रणनीति कामयाब रही है धीमी गति की थोड़ी शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी इससे पहले भी ठीक तरह से खेल नहीं पाए थे अंतिम गेंद पर सिंगल आता हुआ और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त स्कोर 19 रन एक विकेट के नुकसान पर प्रिंस 11 कासार वडवली पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर 16,000हून जास्त प्रेक्षक एकाच वेळेला ही स्पर्धा पाहत आहे त्यामुळे हा आकडा बघा सबस्क्राईब मीटर 8,19,590 मिशन 1 मिलियन आणि ते चालू आहे 4 जानेवारी पर्यंत जर आपण 10 लाखांचा आकडा पार केला तर प्रेक्षकांना 10 लाख रुपये जिंकण्याची संधी इसके लिए बहुत बड़ा दिल होना भी जरूरी है और वो दिल है 70 स्पोर्ट्स के पास चलिए दर्शकों की बल्ले बल्ले होने वाली है 1 मिलियन ये मिशन है 19-1 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है कुल मिलाकर ये पावर प्ले का जो खेल रहा है इसमें हमने देखा है ज्यादा धीमी गति की गेंदबाजी हुई है और मुन्ना शेख अभी तक अपने चिर परिचित अंदाज में नहीं खेल पाए हैं लेकिन ये ऐसे खिलाड़ी है जो कभी भी पलटवार कर सकते हैं और ऐसे खिलाड़ियों के लिए एक शॉट की जरूरत होती है एक अच्छा शॉट जो मिडल करके वो बाउंड्री हासिल करे एक्झॅक्टली आणि जसं आपण उल्लेख केला की जास्त षटकं जेव्हा असतात अशा वेळेला मुन्नाचा खेळ अजून जास्त बहारदार असतो आणि तोच खेळ आपण सातत्याने विविध स्पर्धांमध्ये पाहिलाय पण मला एक चर्चा करावीशी वाटते जेव्हा तुमच्या संघात भरपूर बॉलर्स असतात अशा वेळेला ओव्हर ब्रेक मध्ये तुम्हाला एकत्र चर्चा करण्यासाठी यावं लागतं का जरूरी होता है और कई बार कप्तान के मन में भी कई सारे सवाल रहते हैं हालांकि ये एक हेल्दी कंपटीशन माना जा सकता है ज्यादा अच्छे बॉलर्स आपकी टीम में होना कभी भी अच्छी बात होती है ज्यादा अच्छे बल्लेबाजों का होना भी वो बेहतर बात रहती है एक हेल्दी कंपटीशन माना जाता है लेकिन उसमें एक डिसीजन लेने की जो क्षमता है कप्तान की वो भी कई बार टेस्ट हो जाती है ये दर्शक आप देख सकते हो मैदान के इर्द गिर्द और स्टैंड्स में जबरदस्त संख्या में मौजूद प्रेक्षक नोकरीवरून घरी गेले नाहीयेत खांद्यावर बॅग आहेत
आणि तरी देखील त्यांचा मोह ते आवरत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावला येत आहेत आणि प्रेक्षक कैलासवासी मधुकर शेठ भोईर स्टँड मध्ये आपण पाहतोय वेगवेगळे फ्लॅग्स घेऊन आलेत. 70-70 नंबर 1 टेलिकास्ट A1 जोडी भावेश पवार टवणकडे. फ्लेक्स बनवा, जसे तुम्ही स्क्रीनवर याल आम्ही तुमचे फ्लेक्स जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करू. आपल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करा. तर टेप बॉल ओव्हर या ठिकाणी इंट्रोड्यूस होते. क्या बात है, टेप बॉल ओवर शुरू होने जा रहा है. 70-70 नंबर 1 टेलीकास्ट. ये हमारा नहीं, ये दर्शकों का कहना है. जरा देखिए सूरज के आक्रमण पर टेप बॉल ओवर के लिए, और इसके लिए एक स्पेशल बॉलर का होना जरूरी, स्पेशलिस्ट गेंदबाज आपकी टीम में होना जरूरी. दर्शक शुरुआत में ही दीवाने हो रहे हैं, ये कहा जा सकता है. मैच की अभी अभी शुरुआत हुई है, सोचिए आगे आगे क्या होगा. चला, वेळेला देखील तितकंच महत्व द्यायला हवं. बघा पंच देखील त्या ठिकाणी सूचित करतात, कारण खूप जास्त वेळ ओव्हर ब्रेक मध्ये घेते पॅरामाउंट RMC इन्फा गुरसई ब, जी टीम षटक हाताळण्यासाठी कमी कालावधी घेते. टेप बॉल ओवर, पहली गेंद सामना करेंगे मुन्ना शेख. और तेज तर्रार गेंद बिल्कुल यॉर्क कराने का प्रयास था, लेकिन थोड़ी दिशाहीन रही, लेग स्टंप के बाहर वाइड. टेप बॉल गोलंदाजांना ऍडव्हान्टेज देते, पण जर बॉल तो व्यवस्थित ग्रिप झाला नाही, तुम्ही खांद्याचा वापर व्यवस्थित केला नाही, तर आउट ऑफ द वाईल्ड लाईन तुम्ही बॉल हातात, आणि तेच पाहायला मिळालं. बघा स्क्रीनवर A1 जोडी भावेश पवार पवनकडे आणि 70-70 नंबर 1 टेलिकास्ट असे फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नई चीजों को स्वीकारने में थोड़ा सा समय जरूर लगता है मनीष. हल्का सा शेप था, हल्की सी स्विंग हुई थी गेंद. वाइड यॉर्कर, लेकिन बहुत ज्यादा दूर, फिर से वाइड. पहले लेग स्टंप के बाहर भटके, अब ऑफ स्टंप के बाहर भटकते हुए सूरज केनी. खूप जास्त सराव लागणार यांना. 15 दिवस अगोदर आपण ते बॉल प्रोव्हाइड केले होते प्रत्येक संघाला, पण तरी देखील तो सराव व्यवस्थित झाला तरच तुम्ही आपल्या संघाला तो भाव देऊ शकता. पहिले 2 बॉल वाईट झालेले, धावसंख्येचा वेग वाढतो, धावसंख्या पोहोचते 21/21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम प्रिंस 11 कासार उडवली. इस तरह से रन्स आते रहेंगे तो बल्लेबाज को कोई समस्या नहीं होगी, कोई प्रॉब्लम नहीं होगा. खूबसूरत गेंद, बैक ऑफ लेंथ, अच्छा उछाल प्राप्त करते हुए. और टिप बॉल की खासियत यही होती है कि ये गेंद काफी तेज निकलती है टप्पा पड़ने के बाद भी, और जब हाथ से छूटती है थोड़ा स्विंग भी होता है. बैटिंग करना, खास तौर पर जब आपने ज्यादा इसको खेला नहीं है तो इतना आसान तो होने वाला नहीं है. बॉलचं वजन कमी आहे, त्या कमी वजनाच्या बॉलवर टेप लावल्यानंतर तुम्हाला खांद्यावरचं नियंत्रण अचूक ठेवावं लागतं, कारण नॅचरली बॉल स्किड होणार आहे, बॉलला बाउन्स, आणि त्याचाच फायदा आता सूरज किणला झाला. केनी ओवर द विकेट. लफल टॉस हल्के हाथों से ड्राइव करते हुए ऑन साइड में मिड ऑन और मिड विकेट के दरमियान खेला है. मिसफील्ड, हो गेंद निकल जाएगी. जी हाँ, निकल गई, बाउंड्री के बाहर. 4 रन. 1 चुका फॉर करण अंबाला त्या ठिकाणी पोहोचले होते बॉल कलेक्ट करण्यासाठी, पण मुन्नाच्या खात्यात 4 धावा लिहिल्या होत्या. फुलटॉस बॉल ऑन साइडला बॉलला ड्राइव्ह केलं, क्षेत्ररक्षक पोहोचले होते. 2 क्षेत्ररक्षक असूनही दोघांना बीट करत बॉल जातोय. काउकॉन सीमारेषा पार. मच नीडेड बाउंड्री फॉर प्रिंस 11 कासारवली. धावसंख्या पोहोचते 25. बहुत तेज गति से दौड़े थे करण अंबाला, जो लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डिंग कर रहे हैं, और मिड विकेट की दिशा से बाउंड्री से फील्डर आ रहे थे, उनके लिए बहुत आसान रहता उस गेंद को पकड़ना, लेकिन जल्दबाजी हुई. और हालांकि स्ट्रोक में ज्यादा गति नहीं थी, लेकिन करण के हाथों से निकलने के बाद वो उस गेंद ने गति प्रदान की और कोई मौका नहीं था बाद में रोकने का. महत्वपूर्ण चौका, ये पहली बाउंड्री मुन्ना शेख के लिए. टीम का स्कोर अब 25 रन 1 विकेट के नुकसान पर. आज का ये पहला मुकाबला है पैरामाउंट RMC इंफ्रा गुरसई B और प्रिंस 11 कासार वडवली के बीच में. थोडा वेळ घेतात मुन्ना, कारण खूप महत्वाचं आहे. जेव्हा गोलंदाजासाठी हा नवीन कॉन्सेप्ट आहे, तर फलंदाजासाठी सुद्धा नवीन कॉन्सेप्ट आहे, आणि त्याचमुळे बॉलचा बाउन्स कसा आहे, बॉलचं वजन काय आहे, त्या ठिकाणी मुन्ना चेक करताना पाहूया. या गोष्टी खूप महत्वाच्या. जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता, तो आढावा, तो मागोवा प्रत्येक घटनेचा घेणं आवश्यक आहे, आणि तोच मागोवा आता मुन्नाने घेतला. बघा, प्रेक्षक मोठ्या संख्येनं प्रत्येक स्टँड मध्ये आपली जागा बुक करून ही स्पर्धा पाहतायत. बढ़िया गेंद थी, विकेट टू विकेट. बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, फील्डर है पीछे, ज्यादा रन्स मिलेंगे नहीं. सिंगल से स्ट्राइक रोटेट करते हुए मुन्ना अपनी जिम्मेदारी को समझते हुए, उनको मालूम है कि यहाँ पर टिप बॉल का ओवर भी चल रहा है और उनका क्रीज पर टिके रहना जरूरी. रन्स आ रहे हैं, ऐसे नहीं कि रन्स बिल्कुल भी नहीं आ रहे हैं, और स्कोर अभी तो अच्छा नजर आ रहा है. तीसरा ओवर चल रहा है, 26 रन बने हैं, एक ही विकेट गिरा है. गुरसई ब संघाला पाहता मला असं वाटते 70 पर्यंत तर जाणं गरजेचंच होऊन बसले प्रिन्स 11 कासारवडे संघाला. त्याचमुळे प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर जाणार नाहीये, पण स्कोर कार्ड हलतं ठेवणं खूप महत्वाचं आहे. त्याचमुळे खूप कमी डॉट्स तुम्हाला पाहायला मिळतात. मुन्नाने डॉट्स घेतलेत, पण त्याची भरपाई करणारे स्ट्रोक सुद्धा मुन्ना खेळतोय.
एक रणनीति का भी हिस्सा हो सकता है कि मुन्ना थोड़ा सा एंकर का रोल अदा करे शुरुआत में और अन्य बल्लेबाज उनके इर्द गिर्द विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी करने का प्रयास करे, जो कि हमने अयूब को भी देखा था। और अब आकाश, कोशिश तो वही थी, स्विंग करना चाहते थे, ऑन साइड में चूक गए, थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर। टायमिंग जुळलं नाही, एक्सप्रेस बॉल होता सूरज खेळणेचा आणि थोडा खाली राहिला, अनपेक्षित बाउन्स होता आकाश रिपटसाठी आणि त्यामुळे विकेट कीपरने त्याची भूमिका बजावली। डॉट बॉल आला, बॅट्समॅन फक्त पाहायला मिळाले। आतापर्यंत चेंडू हाताळले त्या षटकातले एकूण 4 धावसंख्या झालेली आहे 26। मिस बाय विस्कर, ऑफ स्टंप के काफी करीब से निकल गई थी गेंद, अक्रॉस द लाइन खेलने के चक्कर में वहां पर आउट भी हो सकते थे। इस बार जड़ में गेंद, बैक टू द बॉलर, फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग, फिर से कोई रन नहीं, एक और बिंदी गेंद। डॉट गेंदों का जो परसेंटेज है वो कहीं ना कहीं थोड़ा सा ज्यादा देखने को मिल रहा है। पहले ओवर में भावेश पवार ने 3 डॉट गेंदें की थी, दूसरे ओवर में हालांकि विकेट के अलावा कोई डॉट गेंद नहीं थी, लेकिन इस ओवर में भी अभी तक 3 डॉट गेंदें खेल चुके हैं बल्लेबाज। त्यामुळे किती शांत डोक्याने खेळायचं आणि कधीपर्यंत खेळायचं याचं देखील भान तुम्हाला असायला हवं। मोठ्या फटक्यांसाठी अजूनही जात नाही, आकाशने प्रयत्न केला होता या अगोदर। इस बार भी ऑन साइड में खेलना चाहते थे, देखना है बैट से है या नहीं। स्लिप कॉर्डर में उसको फील्ड किया जा रहा है, 1 रन जरूर मिलेगा, लेग बाइज का इशारा करते हुए अंपायर। और इसके साथ ही एक और ओवर की समाप्ति, टिप बॉल ओवर यहां पर खत्म हुआ। प्रिंस 11 कासार वडवली टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है। स्कोर हुआ है 27 रन 1 विकेट के नुकसान पर और 19 मिनट्स खर्च किए गए हैं पहले 3 ओवर्स के लिए। नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या या 3ऱ्या पर्वामध्ये। मित्रांनो, आपण गेले 2 रात्री एक गिव्ह अवे तुमच्या भेटीला आणलाय 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून, परंतु बरोबर माझ्या डाव्या बाजूला जर तुम्हाला लक्षात येत असेल तर एक पेटी आम्ही ठेवलेली आहे आणि काल एवढा ह्यूज रिस्पॉन्स आम्हाला सगळ्या सबस्क्रायबरनी दिलाय, त्यांचं मनपूर्वक आभार। काल आम्हाला तब्बल 12,000 मेसेज आलेले आहेत आणि आज आम्हाला 15,000 मेसेज आलेले आहेत। त्याच्यामुळे या पेटीमध्ये सगळ्यांची नावं लिहिणं एवढं कठीण काम आमच्यासाठी झालंय की काल रात्रीपासून 3 माणसं आम्ही या संपूर्ण गोष्टीसाठी लावलेली आहेत, तरी देखील त्या चिठ्ठ्या पूर्ण लिहून झालेल्या नाहीयेत। त्याच्यामुळे या मॉडर्न डे जगामध्ये डिजिटल युगामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही करतोय की गुगलचा एक फॉर्म आम्ही बनवलेला आहे। त्याच्यामुळे जेवढे काही टेनिस बॉल क्रिकेटचे ग्रुप आहेत तो फॉर्म त्या सगळ्या ग्रुपवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही शेअर करणार आहोत। फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमचं नाव लिहायचंय, त्याच्यानंतर तुमचा UPI नंबर, मोबाईल नंबर, तिथे एक कॉलम आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर लिहायचा, त्याच्यानंतर युट्यूबला सबस्क्राइब केलेला स्क्रीनशॉट आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर इंस्टाग्राम हँडलला फॉलो केलेला स्क्रीनशॉट, बस एवढंच तुम्हाला टाकायचंय। तो फॉर्म आमच्याकडे येईल आणि येणाऱ्या 4 तारखेला 10 लाख सबस्क्रायबर जर 70-70 चे कंप्लीट झाले तर तो गिव्ह अवे आणि 10 लाख रुपयांचं पारितोषिक 64 विजेत्या प्रेक्षकांना दिलं जाईल। धन्यवाद। आणि आता इथून पुढे मी सगळ्या ग्रुपमध्ये तो गुगल फॉर्म पोस्ट करतोय, त्याच्यावर जा आणि त्याच्यावर तुमची संपूर्ण माहिती भरा, स्क्रीनशॉट टाका, ते सगळे फॉर्म आम्हाला प्राप्त होतील आणि येणाऱ्या 4 जानेवारीला हा गिव्ह अवे आम्ही 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला देऊ। धन्यवाद। ओवर नंबर 4 की शुरुआत होने जा रही है। करण अंबाला के हाथ में गेंद, आकाश रिपट के पास स्ट्राइक, धीमी गति की गेंद, लॉफ्टेड ड्राइव, गेंद हवा में, फील्डर है उसके नीचे और बढ़िया कैच, वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में दर्शनीय कैच, विकेट गिरता हुआ दूसरा। पवन ने वहां पर कोई गलती नहीं की, ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता आणि त्या बॉलला लॉंग ऑफला खेळलाय आणि त्यानंतर बघा समोर ट्रॅप रचला होता, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एक सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला। आकाशला परतावं लागले कारण आकाश शांत बसणारा फलंदाज नाही आणि त्यामुळे त्याने मोठे स्ट्रोक खेळण्याची सुरुवात केली होती, पण आता हा कनेक्ट झाला बॉल। पण पुन्हा एकदा तोच प्रश्न, डायमेन्शन मैदानाचं मोठं आहे त्यामुळे मैदान क्लिअर झालं नाहीये आणि कॅच आउट झालेले आहेत आकाश रिपट। और मुझे लगता है कि यही एक महत्वपूर्ण चीज है कि जो बाउंड्री, लंबी बाउंड्री है, उसको देखते हुए ही ज्यादातर स्लोअर डिलीवरीज का इस्तेमाल किया जा रहा है। आपको यदि बड़ा शॉट खेलना है, बाउंड्री को क्लियर करना है, तो केवल अच्छी टाइमिंग नहीं बल्कि ताकत का भी भरपूर प्रयोग होना जरूरी। यहाँ पर टाइमिंग तो ठीक ठाक थी लेकिन ज्यादा ताकत नहीं झोंक पाए थे, फ्रंट फुट से खेले थे और फील्डर को क्लियर नहीं कर पाए। 1 रन बनाकर आउट हुए हैं आकाश रिपट, थोड़ा सा निराश किया आकाश ने भी। अयूब ने 9 रन बनाए, मुन्ना शेख क्रीज पर डटे हुए हैं 9 पर बैटिंग करते हुए और अब नए बैट्समैन साहिल शेख मैदान में पहुंचे हैं नंबर 4 पर खेलने के लिए।
टीम प्रिंस 11 कासार वडवली के लिए। आज का दूसरा मुकाबला, इसके बाद एक और बड़ा मुकाबला एनपी स्पोर्ट्स उत्तन और यशमित 11 टेंबवली के बीच में। प्लेयर लिस्ट अपडेट करा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयारीत राहा. एनपी स्पोर्ट्स उत्तर आणि यशमित 11 टेंबिवली आपली प्लेयर लिस्ट घेऊन जा, अपडेट करा, आपले खेळाडू टिक करा आणि टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये तयारीत राहा. बल्लेबाजी करना इतना आसान अभी तक लगा नहीं है जिस तरह से गेंदबाजी हुई है, खासतौर पर जो स्लोअर वंस है उन्होंने तंग किया हुआ है बल्लेबाजों को। करण अंबाला का यह लगातार दूसरा ओवर, पहले ओवर में 11 रन खर्च किए थे, एक सफलता प्राप्त की थी और इस ओवर की शुरुआत भी विकेट के साथ की है। काफी सफल खिलाड़ी है। ग्रामीण धमाका बिग बैश के इतिहास में हम देखें तो पहले 2 संस्करण में भी अच्छा खेल पेश किया था। सीधा खेला है, बॉलर बैक पास ड्राइव, मिड ऑफ के खिलाड़ी तुरंत गेंद पर आते हुए, हालांकि सिंगल लेने से रोक नहीं पाएंगे। अच्छी गेंद पर अच्छा शॉट। पहिल्या 3 षटकांमध्ये 27 बनलाय, तर तुम्हाला काय वाटतं वेग व्यवस्थित आहे प्रिन्स 11 कासावडील संघाचा? कारण जर याच गतीनं पोहोचले तर 65 पर्यंत जाऊ शकतात. हाँ बिल्कुल, 65 के आसपास टोटल लेकर जा सकते हैं, लेकिन मुझे लगता है कि विकेट हाथ में है तो उसको देखते हुए वो कहीं ना कहीं ये सोच रहे होंगे कि 75-80 के करीब टोटल पहुंचे। और कल का खेल उन्होंने भी देखा होगा, समझा होगा यहाँ पर क्या डालेंगे तो क्या बेहतर हो सकता है कि बतौर गेंदबाज। और 75-80 रन, बहुत ही अच्छा टोटल। ओ कड़क शॉट, नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज ने अपने आप को बचाया, लेकिन लॉन्ग ऑन पर फील्डिंग देखिएगा जरा, जबरदस्त। भावेश पवार आहेत आणि उत्तम क्षेत्ररक्षण तर तिकडे पाहायला मिळेलच. साहिलला हवा देत बॉल लॉंग ऑनला पोहोचला, एक सिंगल ऍड झाली. मुन्ना अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून आहेत, आपले पाय घट्ट रोवून खेळण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या वतीने एक चौकार जरूर आलेला आहे, पण बाकी फलंदाजांना सुद्धा तशीच साथ देणं आवश्यक आहे. बघा, ड्राईव्ह केला बॉल आणि अगदी कानाच्या बाजूने बॉल लॉंग ऑनला कव्हर केला भावेश पवारने. धावसंख्या पोहोचते आता 29. स्लॉक करने का प्रयास था इस दफा, एंगल डिलीवरी राउंड द विकेट से, गति नहीं दी और उसको परख नहीं पाए थे। इस बार भी लगा कि बैट्समैन को कि तेज आएगी, लेकिन धीमी गति से डाली हुई गेंद थी, कोन बनाती हुई। कॉर्नर ऑफ द क्रीज आणि त्यानंतर लेग कटर, गती धीमी होती. ऑन साइडला गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न, पण डॉट. बढ़िया गेंद, इस बार अपील और आउट, कॉट बिहाइंड। स्ट्रगल ही कर रहे थे बल्लेबाज, इससे पहले अक्रॉस द लाइन खेलने के चक्कर में बीट हुए थे। अब की बार फुलर लेंथ की गेंद थी, सामने खेलने का प्रयास किया लेकिन लगा केवल बल्ले का किनारा। वाइड ऑफ द क्रीज जाकर गेंदबाजी हो रही है। जास्त अँगल शोधण्याच्या इराद्यात ती गोलंदाजी होते आणि त्या अँगलचा वापर होतोय आणि त्यातल्या त्यात ते लेग कटर हातात आहेत, त्यामुळे तो जास्त वळण घेतो. बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटची आउटसाइड एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन आता फलंदाज साहिल बाद झालेले आहेत. जास्त योगदान त्याचं मिळालं नाही, फक्त एकाच धावेचं योगदान मिळालं. जी चर्चा आपली होती की फक्त एकट्या मुन्नाने मैदानाच्या आतमध्ये थांबून चालणार नाही, तर इतर फलंदाजांची साथ सुद्धा मुन्नाला मिळाली पाहिजे. आतापर्यंत 3 विकेट्स गेल्या, 3 विकेट्स करणच्या खात्यामध्ये. 8,19,875 सबस्क्रायबर 77 स्पोर्ट्स वर आपलं आहे मिशन 1 मिलियन. अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा 77 स्पोर्ट्सच्या युट्यूब वाहिनीला. बिल्कुल जरूर सब्सक्राइब करें और लखपति बनने का मौका भी पाइए। पहला 17 पर विकेट गिरा, दूसरा 27 पर और अब तीसरा विकेट गिरा है 29 पर। तो बहुत बड़ी पार्टनरशिप्स देखने को नहीं मिले हैं। और अब एक और ऑल इंडिया आइकॉन प्लेयर मैदान में, इमरोज खान प्रिंस 11 कासार वडवली के लिए। 4थं षटक संपण्याच्या मार्गावर आहे आणि आतापर्यंत 1 लाख व्ह्यूज या स्ट्रीमला मिळालेले आहेत. तर ही आहे उपलब्धी 77 स्पोर्ट्सची. ये पहली तेज गेंद डाली गई करण अंबाला द्वारा, लो फुल टॉस ग्लांस किया, शॉर्ट फाइन लेग को बीट नहीं कर पाए, सिंगल लेकर अपना खाता खोलते हुए नए बैट्समैन इमरोज खान। और इसके साथ ही करण अंबाला का जबरदस्त स्पेल समाप्त होता हुआ। 4 ओवर की समाप्ति, स्कोर 30 रन, 3 विकेटों के नुकसान पर प्रिंस 11 कासार वडवली। निम्म काम कंप्लीट केलंय करणने. 2 षटकं त्याने हाताळली आणि 2 षटकांमध्ये 3 विकेट्स घेत 14 धावा खर्च केल्या. तर ऑल इंडिया आयकॉन म्हणून जेव्हा तुम्ही संघामध्ये निवडले जातात, तुमचा जो खेळ आहे तो संघाच्या फायद्याचा असायला हवा. तो खेळ आतापर्यंत करणने दिलाय आणि मुन्ना शेखने सुद्धा तोच खेळ दिलाय. म्हणजे जर आपण एका संघामध्ये आयकॉन म्हणून निवडले गेलेलो आहोत, आपण उत्तम स्ट्रायकर आहोत, तर ती उत्तम फलंदाजी आतापर्यंत मुन्ना शेखची पाहायला मिळाली. पण आता इमरोज खान ही फलंदाजी सुद्धा करतात आणि आत्ताच त्याचं प्रमाण मागच्या आठवड्यात मिळालेलं आहे. त्यामुळे इमरोज आणि मुन्ना या दोघांची जोडी जमली तर मग धावफलकाला द्रुत गती मिळेल जी आवश्यक आहे प्रिंस 11 कासार वडवलीसाठी. वैसे ग्रामीण क्रिकेट में कई बार अच्छी पारियां खेल चुके हैं महागिरी के लिए इमरोज खान।
और इस टूर्नामेंट में तो बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर, क्योंकि ऑल इंडिया आइकॉन के तौर पर खेल रहे हैं। विकेट कीपर की भूमिका में इस समय आप देख सकते हो फरदीन काजी को। इनके ऊपर भी कई दर्शकों की नजरें हैं। चांगल्या खेळावर प्रेक्षकांच्या नजरा असतातच आणि त्याचमुळे तुम्ही चांगलं खेळाल, 100% तुम्ही हिरो बनाल प्रेक्षकांच्या नजरेमध्ये, आणि तेच करण्याचा प्रयत्न एकूण एक प्रत्येक खेळाडू करतोय ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये. तर आतापर्यंत कालावधी किती घेतला ते देखील पाहूया. 4 षटकांसाठी 26 मिनिटं. अराउंड विकेट. यावेळेस बघा पायांची स्ट्राईक तिरकस मोठी केली होती आणि त्यानंतर प्लेस केलंय बॉलला मिड ऑफला, एक सिंगल पूर्ण, एखादा विचिवर धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 31. बहुत बढ़िया यॉर्कर पहली गेंद इस ओवर की भावेश पवार द्वारा। उनका यह दूसरा ओवर है। पहले ओवर में 8 रन खर्च किए थे। गेंदबाजी की शुरुआत भावेश पवार ने की थी। सटीक यॉर्कर थी और उसको सम्मान देते हुए डिग आउट किया और सिंगल लेकर नॉन स्ट्राइकर से इन पर चले गए बल्लेबाज इमरोज खान। पहिल्या स्पेलमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या भावेश पवारने, विकेट त्यांना मिळाला नव्हता. आता सेकंड स्पेलमध्ये आलेत, 5वं षटक ते हातात आहेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर आहे, लेफ्टी वर्टिस लेफ्टी कॉन्टेस्ट तर आता वरच्या श्रेणीचा पाहायला मिळेल. मुन्ना वर्सेस भावेश. हुक केलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, फाईन लेगला कॅच कंप्लीट होते. जबरदस्त एंटिसिपेशन, सूर घेऊन हा झेल टिपलेला आहे. या विकेटचं महत्व होतं आणि विकेट मिळते ती म्हणजेच भावेश पवारला. बाद होत आहेत मुन्ना शेख. जबरदस्त कैच, मेघराज थे वहां पर शॉट फाइन लेग की दिशा में और मुन्ना के विरुद्ध ये रणनीति शुरुआत से ही हम देख रहे थे। स्लोवर शॉट बॉल का इस्तेमाल, टॉप एज था और बेहतरीन कैच। थोड़ा सा ग्राउंड से ऊपर वो कैच लपका है और देखा उन्होंने कि अपना संतुलन नहीं बना पा रहे हैं तो तुरंत गेंद को उछाल भी दिया उन्होंने। गिअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न मुन्नाचा होता की 4 षटकांपर्यंत आपण डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलेलं आहे, अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक्स खेळलेले आहेत. त्याचमुळे आता कुठेतरी एरियल स्ट्रोकवर जावं लागेल. तो प्रयत्न त्यांचा झाला, पण तो प्रयत्न त्यांना आता महागात पडलेला आहे. भावेशच्या विरोधात हुक करण्याचा प्रयत्न होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगला मेघराजचं आपण पाहतोय. आणि आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आहेत प्रिन्स 11 कासारवडवलीचे. आणि आता अडचणींमध्ये वाढ होऊ लागलेली आहे, पण अडचण मोठी आहे हा जर विचार करत बसलात तर मग त्या अडचणीतून बाहेर येणार नाही. त्याचमुळे आता एक फलंदाज जो एका षटकाला टार्गेट करताना जास्तीत जास्त धावा बनवेल तरच कुठेतरी काम बनेल प्रिन्स 11 कासारवडवलीचं. चैलेंजिंग रहा है अभी तक बल्लेबाजी करना। इस पारी में हमने देखा है जिस तरह से गेंदबाजी भी हुई है, मिश्रण कर रहे हैं गेंदबाज, ज्यादातर स्लोअर डिलीवरीज का इस्तेमाल किया गया है और बड़े शॉट्स ज्यादा देखने को नहीं मिले हैं। सिर्फ एक चौका जो मुन्ना शेख ने जड़ा और एक सिक्सर जो अयूब के बल्ले से आया, उसके अलावा कोई भी बड़ा स्ट्रोक बल्लेबाज नहीं खेल पाए हैं और स्ट्राइक को रोटेट भी ज्यादा करते हुए नजर नहीं आए हैं। तो स्ट्राइक रोटेशन भी बहुत इंपॉर्टेंट है। यदि बड़े शॉट्स नहीं आते हैं तो हर गेंद पर कुछ ना कुछ रन बनाइए। ट्रॅप केले बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत, चेस चालू आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल पोहोचतोय. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये प्रोटेक्शन होतंय, बॉल अडवला जातोय. काय जबरदस्त डेडिकेशन आता क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळते. खरं ते जेव्हा संघ चांगल्या स्थितीत आहे तर त्या स्थितीत राहण्यासाठी प्रत्येकाला ते योगदान देणं आवश्यक आहे. बॉल स्टॉप होतोय पण 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांची वाढून धावसंख्या पोहोचते ते 30. लेकिन काफी आत्मविश्वास भरा स्ट्रोक था, लेट कट किया था, वहां पर गेंद को आने दिया था करण पाटिल ने और प्लेसमेंट भी बढ़िया था. मधल्या फळीतील करण उत्तम दर्जाचे फलंदाज आहेत, पण हा क्विकर वन होता. बॉल वेगानं स्किड होत विकेटकीपरच्या हातामध्ये, विकेटकीपर अगदी यष्ट्यांना खेटून डॉट बॉल और हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद थी भावेश पवार की. पेस परिवर्तन काफी जबरदस्त भावेश पवार का. पिकअप स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत कावकोनाला, करणंबाला बॉल खाली येत आहेत आणि झेल टिपला जातोय. पवारचीच पॉवर पाहायला मिळाली. फलंदाज होत आहेत बाद. करणला परतावा लागेल, धक्का बसतोय. 5वा 33 धावा, 5 गडी बाद. विकेट पर टिके रहने की आवश्यकता थी और स्ट्राइक को रोटेट करते रहना बहुत जरूरी था, लेकिन पिछली गेंद डॉट खेली और तुरंत थोड़ा सा प्रेशर फील किया. आधे बैट से उठाकर खेला हुआ स्ट्रोक था, लेकिन ऊंचाई ज्यादा, दूरी कम. करण अंबाला का एंटिसिपेशन बहुत ही बढ़िया, बहुत ही बेहतरीन कैच और भावेश पवार को मिलने वाली है एक और कामयाबी. अजय सर, तुम्हाला काय वाटतंय, गोलंदाज एंजॉय करतायत ग्रामीण धमाका बिग बॅश? निश्चित रूप से कल से हम देख रहे हैं, खासतौर पर कल भी गेंदबाज का ही यहाँ पर राज रहा था. गेंदबाज काफी हावी रहे थे और चर्चा यही चल रही थी कि 65-70 एक अच्छा टोटल 7 ओवर के मैचेस में टेनिस बॉल क्रिकेट के जो टूर्नामेंट्स बहुत से हम देखते हैं वहां पर काफी रन्स बनते हैं, मैदान भी थोड़े से छोटे रहते हैं, लेकिन यहाँ पर वो बात नहीं है. यहाँ पर मैदान बड़ा है. कोंडगांव का ये छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड बल्लेबाजों के लिए एक अलग प्रकार का चैलेंज लेकर आया है. चॅलेंज एक्सेप्टेड असं म्हणणारा फलंदाज कोण आहे त्याचा शोध चालू आहे प्रिन्स 11 कासारवडवली संघाकडून. आणि नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये येत आहेत मोहित मुकादम येत आहेत.
स्ट्रायकर एंडला इम्रोज अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. इम्रोजच्या वतीनं 2 धावांचं योगदान आतापर्यंत मिळालेलं आहे. प्रिन्स 11ला शेवटचा बॉल बाकी या 5व्या षटकातला घेऊन सज्ज होते पंचांच्या डावीकडून भावेश पवार. ऑन साईडला खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, जबरदस्त मारलाय, दाखवलाय दम, मिळवलाय 6 धावा मॅक्सिमम. गजब का हिट, पूरी ताकत थी स्ट्रोक में और टाइमिंग भी लाजवाब देखने को मिली. भावेश थोड़ा आगे रखने का प्रयास कर रहे थे, हालांकि गेंद उतनी भी खराब नहीं थी जितना हमें लगता है, लेकिन ये शॉट बहुत ही कमाल का था. आड़े बैट से खेला हुआ स्ट्रोक, ऊंचाई भरपूर और अंतर भी मिला. शानदार छक्का. मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर भावेश पवारच्या विरोधात अगेनचा टर्न ऑन साइडला तो पुल करताना षटकार खेचलाय बघा. साइड अँगलला आपण पाहतोय. काय आत्मविश्वास आहे. पॅव्हलियन बॉक्स मधून सेट होऊन आलेले आहेत. मोठ्या फटक्यांसाठी मला जायचंय आणि तो मोठा फटका पहिल्याच बॉलवर खेचला मोहित मुकादमने. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 39. 31 मिनिटं 35 सेकंड आतापर्यंत आपण घेतलेत. दूसरा छक्का इस मैच का. 5 ओवर के बाद स्कोर 39 रन 5 विकेटों के नुकसान पर. लगभग 8 रन प्रति ओवर के हिसाब से इस समय रन बनाए जा रहे हैं 7.80 और थोड़ा मुझे लगता है कि रनों की रफ्तार को बढ़ाने की जरूरत है. तर आता एक खेळाडू आतमध्ये घ्यावाच लागेल, कारण जशी नियमावली तुम्हाला आम्ही दिलेली आहे त्या नियमांच्या अंतर्गतच क्रिकेट खेळलं जातंय या षटकानंतर. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स टीम लिस्ट अपडेट करून रेडी राहा. एनपी स्पोर्ट्स आणि यशमित 11 टेंबिवली. एनपी स्पोर्ट्स उत्तन आणि यशमित 11 टेंबिवली. चला आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. बघा उलटा खेळायचा प्रयत्न जरूर होता पण तो फ्लॉप शो ठरला. डॉट आलेला आहे. इम्रोज बॉलिंग ट्रॅकवर कपिल आहे. साइड आर्म बॉलर आहेत आणि त्याचमुळे साइड आर्म बॉलर तितकेशे भाव देत नाही फलंदाजांना. तेच पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. पहले तो स्ट्रोक ही ऑफर नहीं किया, अब की बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे थे. अपनी स्ट्रॉन्ग थी लेकिन कहीं ना कहीं थोड़ा ऐसे लगा कि ऊपर लगी है शायद. ड्राइव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतो. एक सिंगल होते पूर्ण. दुसरा धावासाठी प्रयत्न केला जाईल कारण धावा आवश्यक आहेत. स्ट्राईक हवी इम्रोजला. बॉलिंगला थ्रो झालाय आणि पाहूया त्या ठिकाणी काय घडलंय नेमकं. बॉलर यांनी खूप चांगला गॅदर केलाय, कनेक्ट केलाय, पण आता फलंदाज सेफ आहे की नाही त्याची शहानिशा आपण पीसीआर रूम मध्ये करणार आहोत. मुझे हालांकि लगता है कि बाउंड्री तक गेंद जाती है. फील्डर से थोड़ा भी आप दूर खेलते हो तो 2 रन मिलने चाहिए. इतना बड़ा ग्राउंड है, लेकिन आप देखना है कि बल्लेबाज सुरक्षित तरीके से पहुंचे या नहीं. और फील्डर्स के लिए भी थोड़ा और चैलेंजिंग हो जाता है आपके थ्रोज खास तौर पर. कितनी तेज गति से आप थ्रो कर पाते हो और क्या डायरेक्ट आपका थ्रो पहुंचता है विकेट कीपर या बॉलर के पास, ये भी तो देखने वाली बात है. यहाँ पर थ्रो उतना सटीक नहीं था. विकेट कीपर को काफी आगे आना पड़ा था उसको कलेक्ट करने के लिए. उसके बाद उन्होंने थ्रो किया बॉलर के पास. पण बघा ना काय कॉन्फिडन्स आहे फर्दीनचा. जसा बॉल गॅदर केला त्यांनी बॉलिंग एंडला थ्रो केला. भावेशनं कपिलने तो टिपला आणि त्यानंतर ही घटना ही वेगाने घडली की फलंदाज त्या ठिकाणी सेफ आहे की नाही. कारण मोहितचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं आवश्यक आहे कारण त्याच्या वतीनं षटकार आलाय प्रिन्स 11 कासारवली संघाचा आणि त्याचमुळे हा निर्णय खूप महत्वाचा असेल. जरा टॉस साठी बघा या ठिकाणी आमच्या मॅच रेफरी सचिन कदम सर सातत्याने सूचना देत आहेत. एनपी स्पोर्ट्स उत्तन आणि यशमित 11 टेंबिवली. आपण टॉस साठी तयारीत राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल ती माहिती आम्ही सातत्याने देतोय. क्लोज कॉल आहे आणि त्याचमुळे तो वेळ घेतला जातो. आणि पाहूया या ठिकाणी डिसिजन नेमकं येतंय काय टीव्ही अंपायर्स. आणि पाहूया आपण पाहणारच आहोत. ग्राफिक्स येतील तुमच्या स्क्रीनवर. बॅटर इज सेफ ऑर नॉट. ही इज सेफ. अच्छी तकनीक थी. बल्ला ग्राउंड करते हुए लेकर आए थे और आखिरकार पहुंच गए सुरक्षित तरीके से. 41 धावा 5 गडी बाद. हात ट्रॅकर होता. पंच केले बॉलला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफचे पण दोघांचा ताळमेळ चुकला आणि त्याचमुळे दोघं जण आपापल्या जागेवर थांबले. 2 धावांची मदत मिळाली इम्रोजला आणि प्रिन्स 11ला. धावसंख्या पोहोचते 43. बाल बाल बच गए यहाँ पर इमरोज खान. काफी देर गेंद हवा में रही थी और गोलसई बी के फील्डर्स द्वारा इस तरह की ज्यादा गलतियां होती नहीं है, लेकिन यहां पर एक दूसरे का मुंह ताकते रह गए फील्डर्स. कटर खूप चांगला आहे. वेगाने हाताळला होता पण या ठिकाणी पुन्हा एकदा संयम भरकटला. धाव घेण्यासाठी प्रयत्न झाला. धाव कंप्लीट झाली की नाही त्यासाठी वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा येतो आपण पीसीआर रूम मध्ये. पंच बिझी होतील. इस ओवर में टीवी अंपायर को थोड़ा बिजी रखा गया है. बड़े शॉट्स ज्यादा देखने को नहीं मिल रहे हैं. पिछले ओवर की अंतिम गेंद पर एक छक्का जरूर लगा था.
मोहित मुकादम ने वो 6 रन प्राप्त किए थे और एक ही गेंद खेली है उन्होंने इस ओवर में। अभी तक कपिल केने के विरुद्ध इमरोज खान ही स्ट्राइक पर है। शुरुआत में 2 डॉट गेंदे, उसके बाद कुछ रन्स जरूर बनाया है और यहां पर देखिए काफी दूर नजर आ रहे बल्लेबाज। एकदा बचावले पण पुन्हा बचावणार नाहीये बघा, मोहितचं मैदानात आतमध्ये थांबणं गरजेचं होतं, एक धाव घेण्यासाठी रिस्क घेतली पण मात्र प्राइसलेस फलंदाज आता गमावलेला आहे प्रिन्स इलेव्हनले। होकार किंवा नकार जर तुमच्या हातात आहे, जर नकार दिला असता तर बचावले असते 8,20,086 YouTube सबस्क्रायबर 77 पोस्टचे। अजूनही पल्ला गाठायचा आहे 1 मिलियनचा आणि तो देखील 4 जानेवारीच्या अगोदर। तो जल्दी जल्दी सब्सक्राइब कीजिएगा 7070 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल को। 45 पर 6 विकेट्स गिरे हैं, विकेट्स लगातार गिर रहे हैं मनीष। शुरुआत से हम देख रहे हैं, हालांकि पहला विकेट इतना जल्दी नहीं गिरा था, 17 पर गिरा था, वो तो फिर भी एक अच्छी पार्टनरशिप थी, लेकिन उसके बाद उतनी पार्टनरशिप किसी भी 2 बल्लेबाजों के बीच में नहीं हुई है। पण धावांसाठी इतकी घाई का? कारण दोघंही सेट होत आहेत, प्रॉपर वेळ देत आहेत, स्ट्रोक सिलेक्शन दोघांचं चांगलं आहे आणि त्यामुळे धावचीच्या स्वरूपात बाद होणं तितकंसं पडत नाही मोहितचं। पाय चालवण्याची संधी दिली नाहीयेत। सुशांत मुकादम खरं तर सिक्सर किंग म्हणून ओळखले जातात कासरडोलीचे, पण त्या ठिकाणी पायांची हालचाल झाली नाही आणि अशा पद्धतीनं येतो हा डॉट बॉल। षटक संपतात 6 आणि धावसंख्या झालेली आहे 43 धावा। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का जो निर्णय लिया गया है पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी टीम के कैप्टन सूरज केनी द्वारा, वो अभी तक काफी सफल रहा है, यही कहना होगा, क्योंकि 6 ओवर्स में सिर्फ 43 रन खर्च किए हैं गेंदबाजों ने। 6 खिलाड़ियों को आउट भी कर चुके हैं। एक खिलाड़ी अंदर आएगा सर्कल के अंदर, क्योंकि अतिरिक्त समय लिया गया है पहले 6 ओवर्स के लिए। बघा हीच एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही षटकं लवकर संपवताय पण ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास करताय, त्याचमुळे हा भुर्दंड लागतोय पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा गोरसई ब संघाचा। आणि या गोष्टीचा फायदा प्रिन्स इलेव्हन कासारडोली या संघाला उचलावा लागेल, कारण या अगोदर 6 षटकामध्ये जे काय केलं नाहीये एका षटकामध्ये करण्याची संधी आहे, धावफलकाला वेग देण्याची संधी आहे, 6 ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण शेवटच्या षटकासाठी येतोय कोण? पवन केने। कम से कम क्या यहाँ पर 15 रन बना सकते हैं बल्लेबाज? 60 के करीब क्या टोटल को आप लेकर जा सकते हैं, वहां से भी आप फाइट बैक कर सकते हो, लेकिन यदि 50 या फिर 50 के अंदर टोटल रह गया तो फिर बहुत मुश्किल रहेगा मेरे ख्याल से प्रिंस इलेव्हन कासारवडवली के लिए। म्हणून कधी कधी विचार जरी केला तर तुमचं अर्ध काम पूर्ण होतं आणि तोच विचार फलंदाजांना करायचा आहे प्रिन्स इलेव्हन कासारवडवलीच्या। आणि आता शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत, सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक राहतील, कारण तो भुर्दंड बसलेला आहे वेळेबद्दलचा। आणि पाहूया त्या गोष्टीचा फायदा होतोय का? स्ट्रायकर एंडला इमरोज 6 वर खेळत आहेत, नॉन स्ट्रायकर एंडला सुशांतचं खातं खुल्लं नाहीये। सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फ्लाय स्लिप, गली, पॉइंट, पवन अराउंड विकेट, ऑन दी टोज स्लॅश करण्याचा प्रयत्न होता। पहिला बॉल डॉट, उंची चांगली इमरोजची, बाउन्सरला ओळखण्यासाठी चांगली बॉडी लँग्वेज होती, पण डॉट बॉल। अच्छा कंधे का इस्तेमाल किया है, पटकी भी गेंद थी, लेकिन उछाल भी अच्छा प्राप्त किया, हालांकि थोड़ी जगह भी थी वहां पर और ये जोखिम भरा भी हो सकता था गेंदबाज के लिए, पीछे कोई प्रोटेक्शन भी नहीं था वहां पर। बैकवर्ड ऑफ द पॉइंट परफेक्ट यॉर्कर आणि फरदीन काझीचं प्रेझेन्स ऑफ माइंड बघा, बॉल त्यांनी कलेक्ट केला आणि त्यानंतर बॉल स्टंप्सला लावला। लेफ्ट शेक, पंच पुन्हा एकदा बिझी होत आहेत। येतोय आपण टीव्ही अंपायरच्या दिशेनं, आपण बॅटिंग एंडला फलंदाज बाद आहे की नाही यष्टीच्या स्वरूपात ते चेक करतोय। तीसरी बार इस पारी में टीवी अंपायर की मदद ली गई है। पहले में बैट्समैन नॉट आउट थे, दूसरे में आउट थे, अभी तीसरे में देखना है कि क्या होता है। सर्वांना अति प्रतीक्षा लागलेली आहे, निर्णय नेमका काय येईल आणि पाहूया आपण स्क्रीनवर ग्राफिक्स येईलच की फलंदाज बाद आहे की नाही। पण फरदीन काझीने काय डोकं चालवलं, बॉल गॅदर केला, वाट पाहिली आणि त्यांना जसं जाणवलं की फलंदाज हालचाल करतोय त्यानंतर बॉल स्टंपला लावला। पण ही घटना इतकी वेगाने घडली, आपण स्लो मोशनवर पाहतोय 7070 स्पोर्ट्सवर वेगवेगळ्या अँगल्सने त्या घटनेची चाचपणी करतोय आणि लेट्स चेक निर्णय नेमका काय येतोय। लेकिन यहाँ पर पवन की तारीफ करनी होगी, पहली गेंद जिस तरह से उन्होंने वो शॉर्ट ऑफ लेन गेंद डाली थी बैट्समैन को अचंभित कर दिया, क्योंकि छोटा सा बॉलिंग रनअप है, बल्लेबाज ज्यादा एक्सपेक्ट नहीं करते हैं कि शॉर्ट पिच गेंदबाजी होगी, लेकिन शॉर्ट बॉल डाली, बीट किया बैट्समैन को और उसके बाद तुरंत एक खतरनाक यॉर्कर। जास्त पावलं घेणं म्हणजे जास्त वेगानं चेंडू हाताळणं असं नाहीये, कधी कधी तुम्ही कमी पावलाने सुद्धा खांद्याच्या बळावर जास्त वेगानं चेंडू हाताळू शकता। आणि या ठिकाणी फलंदाज नॉट आउट आहे, सेफ आहेत।
चांगलं फरदीनने काम केलंय, पण बघा थोडासा वेळ लागला. म्हणजे इतक्या कमी कालावधीमध्ये ही घटना घडली. इम्रोजला देखील ठाऊक होतं की यष्टांच्या मागे फरदीन आहे आणि त्याचमुळे ते लगेच टर्न झाले. रिप्लेमध्ये पाहायला मिळालं. बल्ला जब लाइन पर था आपने देखा कि वो बेल एक भी उड़ी नहीं थी, और जब बल्ला थोड़ा सा अंदर की तरफ आया तब वो बेल्स उड़े हैं. तो सही निर्णय अंपायर का. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता 50 ओलांडतील का हा प्रश्न निर्माण झालाय. पण इम्रोज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आहेत ते स्वप्न पाहू शकते कासारवडवली. ताकदीनं शफल होऊन ऑन साइडला खेळायचं होतं, शॉट ऑन पुल करायचा प्रयत्न होता. बॉल जातो विकेट किपरच्या मागे. 22ची एक धाव मिळते. एका धावीची वाढ, धावसंख्या 6 गडी बाद 44. बल्लेबाजी में कहीं ना कहीं वो आत्मविश्वास अभी तक देखने को नहीं मिला है. इमरोज ने भी काफी स्ट्रगल किया है इस पारी में और ज्यादा ताकत से खेलने का प्रयास कर रहे हैं. यहाँ पर टाइमिंग काफी महत्वपूर्ण है. सही फुटवर्क होना चाहिए, सही टाइमिंग आपकी होनी चाहिए, तब आपको अच्छे रन्स मिल सकते हैं. ये देखिए दर्शक, खचाखच भरे हुए स्टैंड्स. आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी, ही स्पर्धा आठवणीत साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक मोठ्या संख्येनं मागच्या 3 दिवसांपासून या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर येतोय आणि महायुती ग्रामीण धमाका बिग बॅशला पाहतोय. बॉटम एज लगा था वहां पर और पहले बाउंस पर गेंद सीधे विकेट कीपर के पास. बढ़िया गेंदबाजी करते हुए आखिरी ओवर में पवन केनी. प्रयत्न पण बॉल लँड होते स्क्वेअर लेगला. स्वतः विकेट कीपर पोहोचले. 2 धावांचा कॉल आहे, धोकादायक ठरू शकेल. फलंदाज बाद. 1 धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 45 धावा. अजून एक गोष्ट ज्ञानेश्वर मुकादम यांनी लक्षात आणून दिली की आतापर्यंत डॉट बॉल्स आलेले आहेत या डावातले एकूण 14. तर ही सुद्धा गोष्ट विचार करण्यासारखी आहे प्रिन्स 11 कासारवडवली संघाला. देखिए इस दफा भी ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे और ये तो होना ही था क्योंकि रन्स नहीं आ रहे थे. सिंगल को डबल में कन्वर्ट करने का प्रयास, लेकिन काफी दूर रह गए बल्लेबाज और आखिरकार एक और विकेट का पतन होता हुआ. तो डॉट बॉल्स पर हम शुरुआत से चर्चा कर ही रहे थे कि डॉट बॉल का जो परसेंटेज है वो अधिक रहा है. भावेश पवार और पवन खेनी के कई फैंस इस समय वहां पर हमें स्टैंड्स में नजर आ रहे हैं. 70 के भी कई फॅन आहे. बघा असे फ्लेक्स जर तुम्ही घेऊन आलात तर तुम्हाला स्क्रीनवर येण्याची संधी आहे. आतापर्यंत फक्त मला 2 फ्लेक्स पाहायला मिळत आहेत, पण 4 जानेवारीपर्यंत मला असं वाटतंय की पूर्ण स्टँड मध्ये तुम्हाला असे त्यांच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणारे फ्लेक्स पाहायला मिळतील. 77 स्पोर्ट्सची देखील प्रशंसा होते. शेवटचा एक बॉल बाकी आहे पहिल्या डावातला. धावसंख्या पोहोचते अजूनही 45 वर. मोठा स्ट्रोक आला तर 50 गाठली जाऊ शकेल. पाहूया 50 गाठतील का प्रिन्स 11 की 50च्या आत थांबवलं जाईल. पवन तयार होते ओव्हर द विकेटनं. लेफ्टी बॅटर लखनसाठी फोर्स केलाय बॉलला, पण स्वतः गोलंदाज बॉल खाली येतोय. कॉच अँड बोल्ड. लखन होत आहेत बाद आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीवर धावसंख्या झालेली आहे 45. जिंकण्यासाठी 46चं लक्ष्य. बॉल्स असतील 42. काफी खुश रहेंगे यहाँ पर पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोल्से बी के कप्तान और पूरी टीम, उनके फैंस भी, क्योंकि जबरदस्त गेंदबाजी और क्षेत्ररक्षण हुआ है मैच के पहले हाफ में. ये अंतिम गेंद पर विकेट, आसान सा कैच था पवन केने के लिए. कोई गलती नहीं की उन्होंने. अंतिम गेंद पर ही विकेट मिला उनको और बहुत इकोनॉमिकल गेंदबाजी की पवन केने ने भी आखिरी ओवर में. केवल एकमात्र बल्लेबाज जो दोहरे अंकों में पहुंच पाए वो थे मुन्ना शेख. 10 रन, 9 रन बनाए आयुब शेख ने और उसके अलावा तो कुछ खास है ही नहीं बताने के लिए. एक मोहित मुकादम थे जिन्होंने कॉन्फिडेंस दिखाया था पहली गेंद पर छक्का जड़कर, लेकिन वो रन आउट हुए उसके बाद. और लो स्कोरिंग मैच है. 45 बने हैं. 46 रनों का लक्ष्य पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोल्से बी के सामने रखा है इस मैच को जीतने के लिए प्रिंस 11 कासारवडवली ने. प्रेक्षकांना नम्र निवेदन आहे की बाउंड्री रोपच्या थोडे मागे थांबा. 2 फुटांचं अंतर ठेवा जेणेकरून तुम्हाला सुद्धा चांगला व्ह्यू मिळेल, चांगली स्पर्धा पूर्ण होईल. प्रेक्षकांना नम्र निवेदन आहे की बाउंड्री रोपच्या 2 फूट मागे थांबा. शक्यतो रेलिंगच्या मागे थांबा अशी सूचना आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने करतोय. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी सज्ज असतील कुणाल दाते सर. पुढच्या सामन्याचा होईल टॉस आणि 2 संघ असतील एनपी स्पोर्ट्स उत्तन वर्सेस यशमित 11 टेंबिवली. मॅच समरी आपण पाहतोय. मुन्ना शेख यांनी चांगला खेळ खेळला.
पण त्यांचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा खाली होता. 10 धावा, अयूब शेखच्या 9 धावा, ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला होता पण जास्त काळ ते टिकू शकले नाही. आकाश श्रीपट यांनी फक्त एका धावेची नोंद दिली. साहिल शेख एका धावेवर परतले. इम्रोज खान 6 वर नाबाद राहिले. 10 चेंडू इम्रोजने घेतले. करण पाटील 2, मोहित मुकादम ज्यांच्याकडून अपेक्षा होती 1 चेंडू घेत त्यांनी फक्त षटकार खेचला आणि ते धावचीच्या स्वरूपात बाद झाले. सुशांत मुकादम धावचीच्या स्वरूपात एका धावेवर बाद. लखन जाधव 0 वर बाद झाले. तर 45 धावा 8 गडी बाद. 7 षटकांच्या खेळ समाप्तीनंतर ज्यामध्ये 9 एक्स्ट्राज आहेत. ही देखील एक महत्वाची. महेश भाई नाईक यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करावा. महाजन साहेब ग्रामसेवक आपलंही सहर्ष स्वागत. मच्छिंद्र म्हात्रे साहेब आपलंही सहर्ष स्वागत. बप्पू पाटील आपलंही सहर्ष स्वागत. दीपक मुकादम आपलेही सहर्ष स्वागत. आणि आता टॉस केला जाईल. या दोन्ही टीमचे कॅप्टन अल्ताफ शेख आणि मॅकमिलन गोविंद. हेड अँड टेल हाच कॉल करायचा आहे. कॉल कोण करेल? मॅकमिलन गोविंद कॉल करेल टॉस मध्ये. टेल्स कॉल केलेला आहे. हेड सिटीज. अल्ताफ शेखने टॉस जिंकलाय. नाईक साहेब आणि सर्व मित्रबरोबर आपल्याला सगळ्यांना विनंती शुभेच्छा देऊन आपण स्थानापन्न व्हा मुख्य व्यासपीठावर. यशमित 11 टेंबिवली या टीमचे कॅप्टन अल्ताफ शेख माझ्याबरोबर आहेत. प्रमोद पाटील साहेबांचा संघ आहे यशमित 11 टेंबिवली. टॉस जिंकला अल्ताफ आणि टॉसच्या अगोदर भरपूर चढावड होती की कॉल कोण करेल. शेवटी आपण एक युक्ती लावली आणि टॉस मात्र तू जिंकलाय. जरी कॉल नाही केला तरी मात्र जिंकलाय. टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. कसं वाटतं या वर्षीचं आयोजन? टेंबिवली संघ किती एक्साइट होता या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? खूप एक्साइट होते आणि प्रमोद पाटील यांनी आमची एंट्री केली त्याबद्दल धन्यवाद बोलतो. या वर्षी असं वाटतं की टेंबिवली संघ एकदम चमकदार कामगिरी करेल, कारण भिवंडीचा एक संघ या स्पर्धेच्या बाहेर गेल्या. पोगाव टीम कडून भरपूर अपेक्षा होत्या. मागच्या हंगामामध्ये ते सेमीफायनल पर्यंत त्यांनी धडक मारली होती, परंतु या वर्षी टेंबिवली टीम गोरसे संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. अपेक्षा आहेत भिवंडीच्या क्रिकेट पासून तुमच्याकडून? हा 100% आमची टीम 100% देईल. खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय टॉस जिंकून. अल्ताफ शेखने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅकमिलन गोविंद आताच नुकतीच मीरा भाईंदर बिग बॅश लीग संपन्न झाले. 2 वारे बंधूंच्या माध्यमातून नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांच्या माध्यमातून आयोजन केलं गेलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी मिळते NP स्पोर्ट्स उत्तनच्या नावाने. टॉस जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं आणि वारे बंधू बद्दल तुम्ही काय म्हणाल, ज्या पद्धतीने तुम्हाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी त्यांनी दिली? टॉस जिंकल्यानंतर आम्ही देखील शतरक्षण स्वीकारलं असतं आणि म्हणायचं झालं तर नितीन वारे आणि प्रवीण वारे आम्ही तिसरं वर्ष आहे ते आमच्यावर विश्वास दाखवत असतात आणि तीच टीम आणि आमच्या सोबत हमेशा पाठीशी उभे राहतात आणि प्रत्येक वर्षी आम्हाला सांगत असतात की यावर्षी आपली काय चुकी झाली, पुढच्या वर्षी काय करायचं आहे आणि काय नवीन खेळ आखायचा आहे तो आम्हाला सांगत असतात ना, हमेशा आमच्या पाठीशी उभे राहत असतात. आता बॅटिंग करायची काय वाटतं, किती टार्गेट सेट करायला पाहिजे? कारण या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ते एवढ्या मोठ्या काही धावा केलेल्या नाहीयेत कासारवडोली टीमने, परंतु ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये उतराल काय माइंडसेट तुमचा असेल? टेप बॉलचं षटक कसं हाताळलं जाईल, कसं खेळायचं याच्यासाठी काही प्लॅनिंग करून आलेला आहात का? हो नक्कीच, आम्ही मॅचचं प्लॅनिंग केलेलं आहे. आता 2 दिवस झाले मॅच बघतो. 60-65 धावा जर झाल्या तर समोरच्या संघाला आम्ही रोखू शकतो, असं आमचा गेम प्लॅनिंग आहे. या वर्षीची ही फ्लड लाईटची व्यवस्था, ग्राउंड, मातीची खेळपट्टी, गिव्ह अवे जो सध्या सुरू आहे प्रेक्षकांसाठी. मागच्या वर्षी आपण खेळाडूंसाठी पैसे इथे दिले होते 70-70 स्पोर्ट्सचे, ज्यावेळेला 6.5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते. यावर्षी 10 लाखाचं मिशन म्हणजे मिशन 1 मिलियन वर आपण काम करतोय आणि त्याच्यामुळे एक गुगल फॉर्मची लिंक आपण सगळ्यांना पाठवलेली आहे. तिथे जाऊन तुम्हाला तुमचं नाव, गुगल पे नंबर, फोन पे नंबर, स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत. आणि ओव्हरऑल हा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटतोय? सगळं काय ठीक आहे, बोलायला गेलो तर शब्दच नाही, पण एकच बोलेन जो तारीख बाय करू शकतो तो कोणच करू शकत नाही. खूप खूप धन्यवाद. एका शब्दात
बरोबर सगळ्या गोष्टी ते सांगितलेल्या आहेत. जे तारीफ सय्यद करू शकतात ते कोणी करू शकत नाहीत. वरुण एस पाटील साहेबांचं हे आयोजन आहे. कोणगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित ही स्पर्धा आहे. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचं हे तिसरं पर्व आहे आणि यातच सर्व आहे. पहिला डाव इथे संपला. टॉस देखील नुकताच झालेला आहे. अल्ताफ शेख यांनी हा टॉस जिंकलाय आणि टेंबिवली संघाने म्हणजेच यशमित 11 टेंबिवली या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे. धन्यवाद. धन्यवाद. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला यशमित 11 टेंबिवलीने क्षेत्ररक्षण निवडल्या फलंदाजी करायची आहे एनपी स्पोर्ट्स उत्तनला. तर समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा करूया हलकासा बदल. आवाज ऐकूया मिस्टर IPL कुणाल दाते सरांचा आणि सोबत असतील रायगडचे प्रतिभावंत समालोचक किशन पाटील सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. चला बॅट्समन पाठवा. बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. खूप खूप धन्यवाद. सदाबहार आवाज अजय घरत यांचा आवाज तुम्ही ऐकलात. भिवंडीचा नेहमीच गाजलेला दुमदुमलेला आवाज आणि त्याचबरोबर मीरा भाईंदरचा आवाज तुम्ही ऐकत होतात. मनीष पाटील यांना भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. 70-70 स्पोर्ट्सचा गिव्ह अवे देखील सुरू झालेला आहे. गुगल फॉर्मच्या लिंक्स आपण प्रत्येक ग्रुपमध्ये पाठवलेल्या आहेत. तुम्ही देखील त्या आपल्या मित्रांना पाठवा. सेहेचाळीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसे बी या टीमला. पहिलं षटक महागिरी एक्सप्रेस इमरोज खान गोलंदाजी करताना दिसेल. पॉवर प्लेच्या दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आमचे सर्वच मान्यवर वरुण एस पाटील साहेबांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण इथे उपस्थित झालेलात. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. या परिसरातलं युवा नेतृत्व वरुण एस पाटील साहेब, धडाडीचं नेतृत्व वरुण एस पाटील फाउंडेशन, कोणगाव ग्रामस्थ मंडळ, चेरोबा क्रिकेट क्लब कोण, 70-70 स्पोर्ट्स आयोजित महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज तिसऱ्या रात्रीतला खेळ रंगतोय आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये मॅचला आता सुरुवात होईल. सेकंड इनिंग ला सुरुवात होईल आणि सलामीची जोडी मैदानामध्ये फरदीन काझी आणि सूरज केने टीमचा कॅप्टन तयार आहेत. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. मिड ऑन आहे. थोडासा वाईट बॉल निघून जातोय काउ कॉर्नर रिजन मध्ये. तिथे एक धाव मिळताना दिसेल. खातं उघडलंय फरदीन काझीचं आणि त्याचबरोबर पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसे बीचं. आजच्या रात्रीमध्ये 4 संघ खेळत आहेत. प्रिन्स 11 कासरवडवली, सुशांत मुकादम यांचा संघ आहे, विशाल पाटील यांचा संघ पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसे बी. त्यानंतर NP स्पोर्ट्स उत्तन नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांचा संघ आहे. यशमित 11 टेंबिवली प्रमोदजी पाटील यांचा संघ आहे. प्रमोद पाटील साहेब यांचा संघ इन ऍक्शन असेल नेक्स्ट मॅच मध्ये. यशमित 11 टेंबिवली. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करूया रोशन पाटील यांचं. आपले स्वागत आहे. लक्ष या मॅच मध्ये 46 धावांचा लॉफ्ट केलाय
आणि हा लॉफ्ट करत असताना बॉलला पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार सूरज केने. रात्री देखील चमकतो त्याच्या बॅट मधून सिक्सर. कमालीचा फटका लॉंग अँड स्ट्रॉंग. लॉंग ऑनला क्लिअर करत मात्र बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर पडवला सूरजने. आक्रमक फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 7 धावा स्कोर कार्डवर पण लागताना पाहता. एखादा पहिला सामना लो स्कोर आहे जर पण चांगली टफ तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बॅकफुटला जात असताना शेवटच्या क्षणाला कट करण्याचा प्रयत्न होता. बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. परत एक वेळा ट्रॅकवर इम्रोज. नक्कीच आपण पहिला थोडासा बॉल टप्पा पडला खाली राहिला आणि अगदी विकेट किपरच्या हातामध्ये विसरताना पाहायला मिळाला. थोडंसं चेंजेस बॉलिंग मध्ये आपण नव्हताना पाहता. वरची काही गोलंदाज आहे इम्रोजकडे गती भरपूर आहे. पण इथे धीम्या गतीचा बॉल डिलिव्हर करत असताना फलंदाजाला थोडंसं डॉमिनेट करताना त्याला पाहिलं. नक्कीच महागिरी एक्सप्रेस या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे. आणि पहिली धमाका बिग बॅश लीग त्याच्यावर येऊया. बॉल हवेत आहे. लेग कटरचा प्रयत्न. मिड ऑफ खाली येतोय. फिल्डर अयूबने हा झेल टिपलाय. कॅप्टनचा झेल टिपलाय. फलंदाज सूरज केने बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आउट करत असताना इम्रोज खान सूरजला षटकार मारला होता परंतु त्याचं प्रत्युत्तर विकेट घेऊन दिले. जबरदस्त कमबॅक. एक मोठा फटका आणि त्यानंतर पाहिला अगदी थोडासा कटरबॉलचा वापर. मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी मिड ऑफचा फिल्डर स्वतः आयुब त्या ठिकाणी येत असताना मात्र चांगला झेल टिपला. आणि पहिला खेळाडू आपण पाहतो त्याला बाधा सूरज. पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळून दिला इम्रोज खान या गोलंदाजाने आपल्या टीमला. मी चर्चा करत होतो सोमय्या क्रिकेट ग्राउंड चुनाभट्टी येथे झालेली पहिली धमाका बिग बॅश लीग ही स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब याच गोलंदाजाने घेतला होता. महागिरी एक्सप्रेस. सूरज केने फटका मारल्यानंतर थोडासा निराश वाटला. त्याचं कारण आहे बॉल जास्त वर गेला. लेग कटर पिक करता आलेला नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय संदेश केने. टीमची धावसंख्या 7. एक फलंदाज बाद. या मॅच मध्ये टार्गेट सेट केलंय. धावा करायच्या 46 धावा करायच्या. रोशन पाटील कसं वाटतंय? रायगडचे समालोचक काल आपण पाहिलं मच्छिंद्र पाटील होते. आज तुम्ही आलेला आहात. रायगड विभागातून देखील आपण समालोचक या स्पर्धेमध्ये बोलवलेले आहेत. आणि प्रेक्षक पाहता संपूर्ण स्पर्धेचं आयोजन पाहता काय भावना आहेत तुमच्या? नक्कीच आपण पाहता महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश खरं स्वप्न बनलं आता प्रत्येक खेळाडूचं. प्रत्येक खरं तर आपण पाहिलं संघाचं आणि त्याचबरोबर इथे मात्र समालोचन करण्या समालोचकाचं. आणि खास करून मी नक्कीच आभार व्यक्त करून खूप मोठं प्लॅटफॉर्म आज या ठिकाणी आम्हाला देखील मिळालं. आणि अतिशय चांगली स्पर्धा. ज्या स्पर्धेला मात्र प्रेक्षकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला. अशी दमदार स्पर्धा आपण सध्या मैदानामध्ये पाहत आहोत. आजच्या रात्रीमध्ये हा पहिला सामना लो स्कोरिंग सामना. आणि सुरुवातीला आपण पहिला एक षटकार देखील आला. त्यानंतर इनफिल्डला क्लिअर करत असताना सूरज बाद झाला. 9 खेळाडू मैदानाकडे आपण त्यांना पाहत आहे. संदेश केने डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. सरळ जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. 25,000 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. मिशन 1 मिलियन 10 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट आहे. त्याच्यामुळे नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. गुगल फॉर्म लिंक प्रत्येक ग्रुपमध्ये दिलेली आहे. माझ्या स्टोरीमध्ये आहे. 70 स्पोर्ट्सच्या स्टोरीमध्ये आहे. तिथे जाऊन गुगल फॉर्म भरा आणि सहभागी व्हा. मोठं पारितोषिक राहील. ऑन साइडला हा फटका लॉफ करत असताना मागे चालला बॉल त्या ठिकाणी बरोबर मिड विकेटच्या बाहेर. आकाश धावला होता चेंडूखाली आणि त्याच्या देखील डोक्यावरून बॉल चालला सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. बॅटचा स्विंग बॅटचा तडाखा खूप चांगला होता आणि मोठा फटका इथे इम्रोजच्या विरुद्ध. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकार क्रीजच्या आतमध्ये गेला आणि जो त्याचा ऑफ कटर होता लेफ्ट हँडेड बॅटर साठी पडल्यानंतर लेग ब्रेक बाहेर जाणारा बॉल त्याला लवकर ओळखला आणि फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटच्या पलीकडे. संदेशने संदेशच पाठवला. 6 धावांचा षटकार. खरं तर असाच फटका आपण नमित पगडेचा पाहिला होता पहिल्या रात्रीमध्ये जो कल्पेशच्या आगेच त्याने मारला होता. आणि काय धमाल जल्लोष पेठ संघाने त्या ठिकाणी साजरा केला होता. सुपर हिट मध्ये तो संघ देखील दाखल झाला. परंतु आज आणखीन एक मोठी लढत. का तर गोरसाई म्हटलं की प्रचंड मोठा फॅन बेस ज्या संघाचा आहे ग्रामीण मध्ये. आज त्या संघाचे चाहते एका बाजूने आपण पाहताय कासरवडोली याही संघाचे चाहते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित पाहताय. प्रत्येक खेळाडू कक्ष मात्र गजबजून भरला. 8,20,521 सबस्क्रायबर झालेले आहेत. 10 लाखचा आकडा जर इथे कंप्लीट झाला तर 10 लाख रुपयांची पारितोषिक प्रेक्षकांना सबस्क्रायबरला असणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यामुळे लगेचच सबस्क्राईब करा. गुगल फॉर्मच्या लिंक्स पाठवण्यात आलेल्या आहेत. त्या लिंक्सवर जा. आपली संपूर्ण माहिती भरा. सहभागी व्हा. आणि येणाऱ्या 4 तारखेला नक्कीच एक मोठा ड्रॉ होईल. त्याच्यामधून 64 भाग्यवान प्रेक्षक असतील. त्यांना पारितोषिक दिली जातील आणि ती कशा प्रकारे असतील या ओव्हर नंतर त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
सेकंड ओव्हर गोलंदाजीसाठी लखन जाधव. पॉवर प्लेचं षटक आहे. शॉर्ट फाईन लीग शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर पॉइंटला एक फिल्डर सेट केलाय. मिड ऑफ मिड ऑन आतमध्ये. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. डीप मध्ये मिड विकेट ठेवलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, जास्त बाहेर टाकलाय. वाईड बॉलचा इशारा येईल. अवे फ्रॉम द बॉडी, अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पंचांचा इशारा. वाईट बॉल. यॉर्कर लेन चेंडू डिलिव्हर करत असताना लाईन भरकटला लखन. आणि इथे पाहिलं आपण एक्स्ट्राच्या माध्यमातून एक रन मात्र खर्च करत असताना स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपण पाहत आहे 1 खेळाडू बाद, 14 धावा. फरदीन काझी ऑन स्ट्राईक. ड्राईव्ह केला हलक्या हाताने, अगदी सहज. सध्या तरी आपण पाहतोय संयम दाखवला जातोय. रोशन मोठे फटके मागच्याच ओव्हरमध्ये आलेत या ओव्हरमध्ये, त्याच्यामुळे जोखीम जास्त घेतली गेलेली नाहीये. सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणता येईल. खरं तर अगदी डावाला पुढे घेऊन चालले. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करत असताना हे दोन्ही खेळाडू. आणि एका बाजूने संदेश तो आक्रमक देखील झाला. एक षटकार त्याच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाला. त्यामुळे एका बाजूने आक्रमण, दुसऱ्या बाजूने संयम हे देखील असायला हवं. आणि ते दाखवत असताना हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगलं ताळमेळ दोन्ही खेळाडूंमध्ये आपण आतापर्यंत पाहिलं. एक्झॅक्ट. कारण आपण पाहतोय जोखीम घेऊन चालणार नाहीये. नुकतीच आपण पाहिलं तर एक विकेट गेलीये. कॅप्टन आउट झालाय. जास्त मोठं टार्गेट नाहीये. परत एक वेळा स्लॉट मध्ये आल्यानंतर बॅट मधून जो आवाज आलाय टक, त्याच्यावर लिहिलंय 6 धावा मिळतील. 70-70 लगातो सिक्सर. 6 धावा. क्या बात आहे. आक्रमक भूमिका साकारतो मैदानामध्ये. खरं टार्गेट फार कमी आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं सुरुवात धमाकेदार केली आहे गोडसे बी संघाने. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोडसे बी संघाला पण मैदानामध्ये पाहता त्या ठिकाणी भरपूर आक्रमक झाला. संदेश केली हा खेळाडू. 6 धावा. गगनचुंबी षटकार मारलाय. ओ हा बॉल चांगल्या टप्प्यावर आणि स्वतःवर थोडासा निराश वाटला संदेश, परंतु लखनने कमबॅक केलंय. एक षटकार आला, त्याच्यानंतर डॉट बॉल. लेंथ बॉल होता. मागचा बॉल आपण पाहिला अगदी पुढे टाकला होता. पिकअप शॉट पाहायला मिळाला. त्यानंतर थोडासा लेंथ बॉलचा वापर करत असताना अगदी बॅट अँड पॅडच्या मधून बॉल विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल लखनच्या माध्यमातून. लखन थोडासा खाली राहतोय. बॉल ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये मिड विकेट पर्यंत फिल्डर येत आहेत. एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल. सिंगल मिळते. फलंदाज संदेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या माध्यमातून आतापर्यंत 22. संदेश केडीचा आपण पूर्णपणे बॅटिंग स्टान्स पाहिला तर ऑन साइडला तो मोठा आणि मजबूत फटके मारतो आणि त्याच दिशेने साबगनला पण खेळताना पाहिला. आणि एका बाजूने प्रचंड संयम दाखवताना फरदीनला आपण पाहिलं. तो आता मात्र स्ट्राईक फील्डमध्ये म्हणताना पाहू शकाल. रोशन खेळाडूही मजबूत आहे. येस. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं यावेळेला, म्हणून संदेशची एक ओळख आहे. तो मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो आणि ज्या ज्या वेळेला आवश्यकता असते तो खूप चांगले फटके मारतो. क्लिअर करतो. बाउंड्री लाईन कितीही मोठी असेल त्याचे फटके मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात. त्याच्यामुळे चर्चेतलं नाव आहे संदेश केने. फरदीन काझी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू. सध्या चर्चेत मध्ये आहे हा खेळाडू संपूर्ण भारतभराच्या क्रिकेटमध्ये. फुल टॉस होता. समोर मारलाय. मिड ऑफ आतमध्ये. धावा मिळतील इथे फरदीन काझीला. आता इशाऱ्याची वाट आहे. पंचांकडून इशारा येतोय. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. येतोय चौकार. फुल बॉल वरती मात्र फुल टोल वसूल करताना आपण फरदीनला पाहिलं. इनफिल्ड आतमध्ये मिड ऑफ आतमध्ये त्याच्या डोक्यावर हा स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी स्कोरिंग शॉट पाहायला मिळाला. 4 धावा खरं मिळतील बॅटिंग करत असताना गोडसे बी टीमला. आणि इथे आपण पाहिलं 2 षटकाचा खेळ देखील संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गोडसे संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद 26 या धावसंख्येवरती. इथे जे प्रेक्षक आले त्यांच्याही माहितीसाठी सांगतोय, तुम्ही नवीन असाल 70-70 स्पोर्ट्स वर तर गुगल फॉर्म आपण लिंक मध्ये स्टोरीच्या लिंक मध्ये टाकलेला आहे. तिथे तुम्ही जाऊ शकता. 70-70 स्पोर्ट्स वर अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत. तिथे देखील तो गुगल फॉर्म टाकण्यात आलेला आहे आणि त्याची प्रेक्षकांना आता माहिती मी देतोय. बक्षिसं कशा प्रकारची असतील. 10 लाख सबस्क्रायबर जर 70-70 स्पोर्ट्सचे 4 तारखेपर्यंत कंप्लीट झाले तर 25 भाग्यवान प्रेक्षक असतील त्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 25 भाग्यवान विजेते त्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर 20 प्रेक्षक असे असतील त्यांना प्रत्येकी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 10 प्रेक्षक सबस्क्रायबर असे असतील त्यांच्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 5 सबस्क्रायबर असे असतील त्यांच्यासाठी प्रत्येकी 20,000 रुपयाचं पारितोषिक असेल, म्हणजेच ते 1 लाख रुपये. आणि त्याच्यानंतर चौथं पारितोषिक 50,000 रुपये ते मात्र एकच असेल. त्याच्यानंतर तिसरं पारितोषिक ते असेल 1 लाख रुपयाचं, ते एकच असेल. त्यानंतर दुसरं पारितोषिक ते असेल 2 लाख रुपयाचं, ते देखील एकच दिलं जाईल. आणि सगळ्यात मोठा भाग्यवान विजेता या गिव्ह अवे मध्ये जो ठरेल त्याला 3 लाख रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून लीगली तुमच्या अकाउंट मध्ये TDS कट करून दिले जातील.
क्या बात आहे. खेळाडूंबरोबर आता खरं प्रेक्षक देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला मालामाल होताना पाहायला मिळतील आणि जरूर जवळजवळ 1 मिलियन सबस्क्राईब हा टप्पा पूर्ण ओळखला तर मात्र हे पारदर्शक तुम्हाला नक्कीच मिळतील. आणि जरूर प्रेक्षकांना देखील विनंती राहील आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप चांगलं खरं हे टेलिकास्ट तुम्ही पाहता आणि बघा प्रेक्षक प्रत्येक संघाचे पाठीराख्या बरोबर एबन जोडी भावेश पवार संदेश केणे याचा आपण त्या ठिकाणी बॅनर पाहिला. 70 लाईव्हचं चॅनल त्यांना अगदी आवडलं आणि आवडणारच यात शंका नाही. पवन केणे भावेश पवार यांचा बॅनर पाहिला त्या ठिकाणी. खरं तर तिसऱ्या षटकात सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्क होतो पण आता अयूब शेख हा खेळाडू. अयूब आला टीमचा कॅप्टन. जबाबदारी घ्यावी लागेल ती उचलावी लागेल कारण आता विकेट्स पाहिजे टीमला. जर या मॅच मध्ये पलटवार करायचं असेल तर दबाव बनवावा लागेल विकेट्स घेऊन. संदेश आलाय स्ट्रायकिंग एंडला पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय स्किड होतोय. टेप बॉलचं षटक आणि टेप बॉलच्या षटकामध्ये आपण या गोष्टी सातत्याने पाहिल्यात. चांगली संकल्पना आपण बघा स्पर्धेमध्ये. टेप बॉलच्या खासियत आपण जर पाहिलं तर बॉल जास्त स्विंग होणार नाही टर्न होणार नाही तो जास्तीत जास्त स्पीड होईल आणि अतिशय वेगाने बॉल विकेट किपरच्या दिशेने पण जाताना पाहिला. निर्धाव चेंडू सुरुवात केली अयूब शेख या गोलंदाजाने. आणखीन एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू वेगाने परत एक वेळा पायावर लागतोय बॉल. अपील केली जाते. या बॉलवर थोडासा वेग होता आणि आपण पाहिलं की पायाला लागल्यानंतर एक डॉट बॉल टाकलाय गोलंदाज अयूबने. प्रचंड वेग होता आणि अगदी शरीराचा वेगळा चेंडू अयूबच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर याच टेप बॉलवरती पहिला विकेट मिळाला होता जीत खोत या गोलंदाजाला. पहिला षटकार रायगडचा टायगर उस्मानच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं. आणि आज 1 जानेवारी पहिला सामना पुढे आले होते. थोडेसे आक्रमक खेळण्याचा प्रयत्न होता. काउंटर अटॅक करायचे होते. थोडासा पाऊस जास्त होता बॉलमध्ये आणि अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू त्या ठिकाणी विसावताना पाहायला मिळाला. खरं तर पायांच्या हालचाली लवकर गोलंदाजाने होण्याची लेंथ कमी केली आणि त्यानंतर थोडासा शोल्डरचा वापर करत असताना बाउन्सर अतिशय योग्य रीतीने आपण पाहिलं ट्रॅव्हल होताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे आपण पाहता. पहिल्या सत्रामध्ये धावा कमी आल्या. टार्गेट चेस करत 46 आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर थोडासा नक्कीच फ्रंट फुटला आहे गोरसे बी हा संघ मैदानामध्ये. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑन साईडला फिरून मारला. ऍडजस्टेबल स्ट्रोक होता. अगदी मिड विकेट क्षेत्राकडे हा फटका सजवत असताना संदेशला पण पाहिला आणि अगदी सिंगल रन या ठिकाणी घेताना हे दोन्ही खेळाडू सुस्थितीमध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता गोरसाई बी संघाचा स्ट्राईक स्वतःकडे घेतले फरदीन काझी या फलंदाजाने. स्वर्गीय बाळाराम भास्कर पाटील स्टँड प्रेक्षक कक्ष पहा. स्टँड पॅक आहेत सर्व ठिकाणी. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. आजचा दिवस म्हणजे आजची रात्रच तशी आहे. 1 जानेवारी इंग्रजी नवीन वर्षाला नूतन वर्षाला सुरुवात झाली. आज सर्व कालची कामं आटपल्यानंतर सर्वच प्रेक्षक आता परत या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आलेली आहेत. ओ फटका चांगला आहे. वाह टायमिंग प्रॉपर. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी फरदीन काझीच्या बॅटमधून येतोय लगातो 76 फरदीनचा क्लास आपण पाहिला आणि बरोबर वाईट स्ट्रॉंगच्या डोक्यावर हा स्ट्रोक पाहायला मला 6 धावा. काल खरं 31 डिसेंबर नवनवे संकल्प आखण्याचा दिवस होता आणि आज मात्र नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलं. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर. टेप बॉलवर लागलेला हा तिसरा षटकार आहे आणि 2000 रुपयाचं पारितोषिक 70 स्पोर्ट्स कडून दिलं जाईल फरदीनला. परत एक वेळा हवेत आहे आणि हा प्रयत्न चांगला होता परंतु आणखीन एक षटकार येतोय. टेप बॉलवर कोणीही षटकार मारला संपूर्ण स्पर्धेमध्ये तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. उस्मानला मिळालंय पहिलं पारितोषिक. दुसरं मिळालं सोहेलला आणि आता 4000 रुपये मिळतील फरदीन काझीला. त्याचं कारण आहे टेप बॉलवर षटकार मारा. प्रत्येक षटकार 2000 रुपयाचं पारितोषिक 70 स्पोर्ट्स कडून. डीप मध्ये मुन्नाचं देखील कौतुक करावं लागेल. त्याने चांगला त्या ठिकाणी एफर्ट्स लावला तो झेल पकडण्यासाठी पण त्यालाही बीट करून बॉल सीमारेषा बाहेर आपण जाताना पाहिलं. लगातार 2 षटकार मारणारा पहिला खेळाडू टेप बॉलवरती फरदीन. त्याला आपण पाहता चांगली भूमिका साकारत असताना. याच्यासाठी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा गाजवणं गरजेचं आहे. पावसाळ्यात तुम्ही चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे टेप बॉलवर तुम्ही बरोबर कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन षटकार मारू शकता. हा आमचा सबस्क्रायबर मीटर 8,20,700 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. 10 लाखाचा आकडा जर आपण कंप्लीट केला तर नक्कीच या वर्षीचा जो गिव्ह अवे आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता आणि 64 भाग्यवान प्रेक्षकांना
भरपूर मोठी पारितोषिक, तब्बल 10 लाख रुपयाची पारितोषिक. मिशन 1 मिलियन 10 लाख झाले की 10 लाख रुपयांचं पारितोषिक तुम्हा सगळ्यांना इथे दिलं जाईल. परंतु मित्रांनो, हे फक्त या वर्षीसाठी नाहीये. इथून पुढे 10 लाख नंतर 11 लाख जरी सबस्क्रायबर झाले, म्हणजे पुढे भविष्यात, तरी देखील तुम्हाला दरवर्षी जेवढे लाख सबस्क्रायबर पुढे पुढे वाढत जातील, तेवढाच चांगला प्रामाणिक प्रयत्न 70-70 स्पोर्ट्स करेल की प्रेक्षकांना काहीतरी दिलं जावं. 24 बॉल मध्ये 7 धावा करायच्यात. परंतु याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक आम्ही प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे. ती आपल्यापर्यंत आली नसेल तर मित्रांकडून घ्या किंवा 70-70 स्पोर्ट्सच्या इंस्टाग्राम चॅनलला जा, इंस्टाग्राम पेजवर जा, स्टोरीमध्ये जा. स्टोरीमध्ये टाकली गेलेली आहे ती गुगल फॉर्मची लिंक. तिथून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा आणि या गिव्ह अवे मध्ये सहभागी होऊ शकता. हा 70-70चा बॉल आपल्या स्क्रीनवर आहे आणि खाली तुम्हाला नंबर दिला गेलेला आहे. तुमच्या स्पर्धेमध्ये जर हा बॉल तुम्हाला पाहिजे असेल, भारतामध्ये कुठेही, भारताच्या बाहेर कुठेही, तर नक्की खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा. 70-70 बॉल नक्की घेऊन जा, कारण या बॉलची टॅगलाईन आहे लगातो 6. अप्रतिम बघा, सध्याच्या घडीला 29,000 व्ह्यूवर्स सामन्याचा आनंद घेताना जवळजवळ पहिल्याच मॅच मध्ये 2 लाखाचा आकडा ओलांडला व्ह्यूवर्सने. अतिशय खरोखर आनंदाचा क्षण असेल. 70 स्पोर्ट्स चॅनलसाठी, संपूर्ण आयोजकांसाठी प्रचंड मोठा प्रतिसाद मात्र या स्पर्धेला मिळाला. लेस दॅन 1 बॉल, अगदी 24 बॉल आणि 7 चेंडूचे निकाल. 29,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. को करंट व्ह्यूवरशिप आणि 2,20,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत पहिलाच सामना पाहिलाय. हा रेकॉर्ड आहे. रेकॉर्डवर रेकॉर्ड होत आहेत 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. 2,20,000 प्रेक्षकांनी पहिलाच सामना, कारण गोरसई ब कासार वडवलीच्या विरुद्ध खेळतोय. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी वर्सेस प्रिन्स 11 कासार वडवली. सुशांत मुकादम यांचा संघ एका बाजूला, कासार वडवली दुसऱ्या बाजूला, विशाल पाटील साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. नितीन वैद्य आपण यांना पाहता. लेफ्ट आर्म राऊंड द स्टम्प्स, ऑन साइडला स्लॉग हिट करताना मात्र संदेशला पाहिलं. यावेळेस फ्लाइटेड स्ट्रोक होता. इट्स अ फ्लाइटी अँड माइटी. संदेशचा धमाका अजून एक आलाय षटकार. स्कोर लेवल काय खेचलाय संदेशने. बाहेर जाणारा बॉल होता, तिथून अक्षरशः खेचून फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ताकद आहे. म्हणून तर मी मगाशी उल्लेख केला होता, रोशन यांनी उल्लेख केला होता की मजबूत फटके मारतो आणि हा मजबूत खेळाडू आहे. या टीमचा ताकदवान खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून असे फटके येतात. आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर लेवल बघा. नेक्स्ट मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट राहील. MP स्पोर्ट्स उत्तम विपक्ष यशमित 11 टेंडुली. आणखीन एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला अगदी ऑन द टोस्ट खेळण्याचा प्रयत्न, उचली गेलेला बॉल, बॅकअप पॉईंट डिलिव्हरी, टप्पा पडला, बाहेर निघाला बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. टेप बॉलवर आतापर्यंत 4 षटकार लागलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला षटकार उस्मानने मारला, दुसरा सोहेल शेखने मारला, तिसरा षटकार आणि चौथा षटकार हा फरदीन काझीने बॅक टू बॅक मारलाय. हा रेकॉर्ड आहे. सिंगल घ्यायचे आणि इथे आपण पहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. अगदी हलक्या हाताने थोडासा दिशा देण्याचं काम संदेशला करायचं. पण संदेश स्ट्रॉंग स्ट्रेंथ जर काय असेल तर मोठी आक्रमक बॅटिंग. मला आता ती इंस्टाग्राम वरची ती व्हिडिओ आठवते. आपल्याला फक्त मारामारी पडतं. डेफिनेटली तर तो प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाला. तीच मारामारी आता त्याने मागील काही चेंडू केली, पण सिंगल घेताना मात्र त्यालाही आता संघर्ष करावा लागतो. बघा, हुक करायचा, आणखीन एक डॉट. अजून प्रतीक्षा करावी लागेल सामना संपवण्यासाठी. संदेशला प्रतीक्षा करावी लागेल गोरसे टीमला 1 रन बनवायच्या मैदानामध्ये. परंतु चांगला बॉल, रॉंग वन, बॅक ऑफ द हँड, बाहेर जाणारे बॉल, शॉर्ट बॉलचा चांगला वापर केलाय. यानंतरचा सामना दोन्ही टीमने तयार राहायचा. यशमित 11 टेंबिवली संघ आणि त्यांच्या विरोधात NP स्पोर्ट्स उत्तन, मॅकमिलन गोविंद आणि अल्ताफ शेख रेडी राहा. लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उतरायचं आहे. सामना आता फिनिश होईल. सामना इथे जिंकलाय टीम पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी या टीमने. अभिनंदन. पहिला सामना 70-70 स्पोर्ट्स वर खूप प्रेक्षकांनी पाहिला. त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि धमाका झालाय. नूतन वर्षाच्या तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा 70-70 स्पोर्ट्स फॅमिली कडून. पहिली मॅच इथे संपली आणि आता